नमस्कार सगळ्यांना. आपण वेबिनार सुरू करूया. जसं आपण म्हटलं होतं की लोकल लाईव्ह आणि रुरल लाईव्हलीहुड्स ह्या वेबिनारला आपण सुरुवात करतोय आणि आपल्याकडे वेगवेगळे जे पॅनलिस्ट आहे आपण त्यांना पण बोलवलेलं आहे. तर बेसिकली सुरुवात करताना आपण ही सुरुवात कशी झाली तर आपला जो एक मेन आय कार्ड प्रोजेक्ट आपण सुरू केला एप्रिल महिन्यामध्ये. आय कार्ड इज अ इंडिया कोविड असेसमेंट रॅपिड डॅशबोर्ड. अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटी मधल्या काही संशोधकांनी एकत्र येऊन हा प्रकल्प सुरू करायचा आणि ही जी पॅन्डेमिक आली कोविड-19 ची त्याला काय इमिजिएट रिस्पॉन्स करता येईल त्याच्याबद्दल डेटा कलेक्शन आणि त्याच्यावर इम्प्लिकेशन्स काय होतील असं करायचं ठरवलं. तर याचे मेन दोन ऑब्जेक्टिव्ह होते. पहिलं की सध्या जी व्हलनरेबल कम्युनिटी इम्पॅक्ट झाली कोविड-19 आणि लॉकडाऊनमुळे, तर त्याचा थोडासा परिणाम जज करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हा जो काही डेटा येईल त्याचं अनालिसिस करून तो डेटा गव्हर्नमेंट, सीएसओ किंवा वेगवेगळ्या ज्या फंडिंग एजन्सीज असतील त्यांना पुरवणं, असं ही आय कार्डची संकल्पना होती. आणि ह्या संकल्पना राबवताना ती कशी राबवली गेली तर याच्याबद्दल थोडं अधिक आशीर्वाद बोलतील, पण तत्पूर्वी मी आपल्याकडे आलेल्या पॅनलिस्टची ओळख करून देतो. मी स्वतः सागर पाटील, मी या प्रकल्पाचं कोऑर्डिनेटर म्हणून काम बघत होतो. माझ्या टीम मध्ये सध्या इथं असलेली दोन लोक आहेत, आशीर्वाद वाकडे आणि हितेश भोयर. त्याच्यानंतर आपल्यासोबत जॉईन झालेले HP देशमुख सर, जे केज बीड वरून आहेत. ते गेल्या बरेच वर्ष झाले, साधारण 30-35 वर्ष झाले वेगवेगळ्या विषयांवर सामाजिक क्षेत्रात काम करतायत आणि मायग्रंट लेबर, बीड हा जिल्हा प्रामुख्याने त्याच्यासाठीच ओळखला जातो. मायग्रंट लेबर आणि नरेगा या विषयाला घेऊन त्यांचं काम अधिक प्रकर्षाने ह्या काळात जाणवलं. त्याच्यानंतर अविल बोरकर सर हे भंडारा जिल्ह्यामध्ये काम करतात. त्यांचं प्रामुख्याने काम शेती आणि शेतकरी विषयक आहे. तर शेतकरी आत्महत्या ह्या विषयावर त्यांचं काम अधिक आहे, तर त्याच्याविषयी आपल्याला ते कळेल. त्याच्यानंतर स्वप्नील धांडे सर हे वेगवेगळ्या चळवळींसोबत जोडलेले सामाजिक कार्यकर्ते आहेत. तसंच चैतन्य दळवी सर पण आपल्या सोबत आहेत आणि ते पण सामाजिक क्षेत्रात खूप ऍक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर आता हा जो आय कार्ड प्रोजेक्ट आहे तो कसा राबवला गेला, तर सुरुवातीला वेगवेगळ्या आपल्या राज्य जे निवडले त्या राज्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यातली वेगवेगळे तालुके निवडले आणि त्या तालुक्यातून वेगवेगळ्या संस्थांसोबत कनेक्ट करण्यात आला आणि त्या संस्थांमधली जी ग्राउंडवर काम करणारी लोक आहेत, तालुका प्रतिनिधी, म्हणजे आपण त्यांना ब्लॉक एक्सपर्ट्स म्हणतो, आणि त्या ब्लॉक एक्सपर्टचं आपण स्क्रीनिंग केलं, त्यांना निवडलं आणि त्यांच्यासोबत प्रत्येक महिन्याला म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट असं 4 महिने आपण कॉल केलेला आहे आणि त्या कॉल्समध्ये साधारण वेगवेगळ्या 7 सेक्शन्सवर आणि 35 क्वेश्चनरी मधून आपण डेटा कलेक्ट केलेला आहे. आणि हा जो डेटा कलेक्ट झाला तो 1 महिन्यानंतर आपण अनालिसिस करून डॅशबोर्डवर टाकतो. जर तुम्ही वेबसाईट बघितली, हितेश सर दाखवतील, हितेश आणि आशीर्वाद सर थोड्या वेळाने दाखवतील की हा डॅशबोर्ड कसा दिसतो. तर त्या डॅशबोर्डवर आपण ती इन्फॉर्मेशन अपडेट करतो आणि मग त्याच्यावर आपल्याला कंपॅरेटिव्ह अनालिसिस करता येतं की कोण कशा प्रकारे काम करत होतं. तर जसं बऱ्याचदा मराठवाडा असेल किंवा खानदेश असेल किंवा कोकण असेल, तर ही जे आहेत तर यांनी कसं कसं रिस्पॉन्स केले मायग्रंट लेबरला, त्याच्यानंतर पीडीएस सिस्टीमला किंवा लाईव्हलीहूडच्या प्रश्नाला, ते आपल्याला त्या डॅशबोर्ड वरून बघता येतं. सो हे साधारण डॅशबोर्ड बद्दलचं आणि त्याचं अप्रोच आपण त्या पद्धतीने ठेवलेलं आहे. आता सुरुवात करताना थोडंसं ह्या डॅशबोर्ड वरून जी आम्हाला ट्रेंड्स आणि पॅटर्न्स मिळाले त्याच्याविषयी जास्त आशीर्वाद सर बोलतील. तर ओव्हर टू आशीर्वाद. थँक्यू सागर सर. तर जसं सागर सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की म्हणजे आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की ही जी पूर्ण स्टडी मे पासून स्टार्ट झाली आणि ऑगस्ट हा आमचा आता 4था राऊंड सुरू आहे. तर या राऊंड मध्ये जो विविध प्रकारे आम्ही वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या ब्लॉक एक्सपर्ट्सकडून गोळा केलेली आहे ती आम्ही डॅशबोर्डवर अपडेट केलेलीच आहे. आम्ही ज्या लिंक्स तुम्हाला पाठवलेल्या आहेत आणि ज्या लिंक्स तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत, तशीच जी आमची वेबसाईट आहे www.icard.org, त्यावर तुम्ही डॅशबोर्ड सेक्शन मध्ये जर गेलात तर तुम्हाला तिथे कळून येईल की हे जे डेटा रिप्रेझेंटेशन आम्ही केलेलं आहे, कुठं ना कुठं फूड एक वेगळं सेक्शन आहे, मायग्रंट लेबरचं एक वेगळं सेक्शन आहे, हेल्थ सुविधा एक वेगळं सेक्शन आहे, त्याचबरोबर सोशल हार्मनी,
आणि वेगवेगळ्या विविध स्कीम्स, सोशल सिक्युरिटी स्कीम्स, या स्कीम्सचा जो काही रिस्पॉन्स होता तो मग मे पासून तर आता जुलै पर्यंतचा जो आमचा डॅशबोर्ड लाईव्ह झालेला आहे, 1 ऑगस्टला आम्ही आतापर्यंत जो पण डेटा जुलैपर्यंत गोळा करण्यात आलेला होता तो आम्ही रिप्रेझेंट केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला कळेल की एका कलर स्पेसिफिकेशननी आम्ही तो डेटा तिथे एक्सप्लेन केलेला आहे. जसं ग्रीन कलर असेल, कुठे ना कुठे आता सपोज आपण समजलं की अकोले हा तालुका आहे अहमदनगर मधला, आणि तिथे अकोले मधल्या पीडीएस जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यासाठी जर ग्रीन कलरनी जर तो अकोले तालुका त्या डॅशबोर्डवर रिप्रेझेंट झालेला असेल, याचा अर्थ असा की तिथं तेवढा तुटवडा नव्हता. पीडीएस चा जो सप्लाय होता किंवा पीडीएस ची जी काही सुविधा बेनिफिशरीजला मिळत होती त्यांना तेवढा तुटवडा नव्हता. तसंच जर त्या ठिकाणी ऑरेंज किंवा रेड असेल तर कुठं ना कुठं ते व्हॅरी होत होतं. रेड म्हणजे तिथं खूप प्रॉब्लेम जात होता. आता सध्या ही जी वेबसाईट आहे iCard.org, त्यात तुम्हाला व्यवस्थित दिसेल की आता सध्या तर ती लोड होत नाही आहे. आय थिंक इंटरनेट प्रॉब्लेम असल्यामुळे, पण मी जस्ट 1 मिनिटामध्ये ती वेबसाईट काय आहे इथे दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याचबरोबर जे वेगवेगळे ट्रेंड्स आम्हाला आढळले त्या ट्रेंड्स बद्दल आपण सविस्तर चर्चा आपले जे पॅनलिस्ट आहेत त्यांच्याबरोबर करणारच आहोत. मेजर ट्रेंड मी 1-2 सांगण्याचा प्रयत्न करेल की जसं एक लाईव्हलीहूडचा जो एक खूप मोठा प्रश्न होता, जसा लॉकडाऊन सुरू झाला कुठं ना कुठं तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मग मराठवाडा असो, विदर्भ असो, खानदेश असो, पश्चिम महाराष्ट्र असो, तिथे कुठं ना कुठं आता लाईव्हलीहूडचा प्रश्न शेतीविषयक कामं सुरू झाल्यामुळे कुठं ना कुठं थोडा सॉल्व्ह झालेला आहे. त्याचबरोबर रिव्हर्स मायग्रेशनचा, जिथून परत आले तिथं अजून परत जाणे, त्याचा पण एक ट्रेंड दिसतोय. आणि आमचा पूर्ण ही जी काही डेटा कलेक्शनची प्रोसेस राहिलेली आहे स्पेसिफिक टू मायग्रंट्स मध्ये, आम्ही बाहेर गेलेले मायग्रंट्स आणि बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा दुसऱ्या राज्यातून एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या तालुक्यामध्ये आलेले मायग्रंट, अशा 2 प्रकारचा डेटा आम्ही कलेक्ट केलेला आहे. त्यामध्ये मी HP देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी जो काही मायग्रंट लेबर्सचा जो काही प्रश्न होता, जो लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सुरू झाला, आणि त्याचबरोबर जे कुठं ना कुठं एक मनरेगाचा जो एक इम्पॅक्ट होता आणि मनरेगाला ज्या प्रकारे प्रेझेंट करण्यात आलं आणि त्याची ग्राउंड लेवलवर काय सिच्युएशन होती आणि काय परिस्थिती होती, ते मी सांगण्यासाठी त्यांना विनंती करेल. हॅलो. हा सर. हॅलो. हा सर, ऑडिओ. हा, मी HP देशमुख, केजला युवाग्राम संस्थेच्या मार्फत मराठवाड्यामध्ये सध्या काम करतोय. काही पॅनलिस्टचा माझा काही परिचय नाही, त्यामुळे माझी थोडा ओळख करून देतोय. गेली 35 वर्ष मी ग्रामीण विकासाच्या विविध विषयावर काम करतोय, इश्यूवर काम करतोय. बेसिकली अहमदनगरमध्ये MSW झाल्यानंतर हे डायरेक्ट एक गावाला गाव विकासाला वाहून देत गेली 30-35 वर्ष तुमच्यासारख्या सहकार्याच्या बळावर हे काम आता पुढे नेलेलं आहे. 4 जिल्ह्यात संस्थेतले युवा ग्राम विकास मंडळाचं काम आहे. आता विषयावर आपण येऊ. परिचय मोठा आहे, माझ्या पांढऱ्या केसावरूनच लक्षात येईल मी 35 वर्षे काम करतोय, जास्त परिचयाची गरज नाही. आणि त्यांचे सहकारी iCard आणि त्यांचे सहकारी आशीर्वाद वाकडे पाटील, iCard या ज्या टीमने जे गेल्या 4 महिन्यापासून जी मेहनत घेतली आहे असेसमेंट करण्याची, त्याला खरोखरच तोड नाही. त्यांचं मी सुरुवातीला त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्याला सुरुवात करतो. स्थानिक आवाज COVID-19 दरम्यान जीवन आणि उपजीविका हा मला विषय देण्यात आलेला आहे. या प्रसंगी सुरुवातीला मला सांगा वाटतं की रतनजी टाटा उद्योगपती यांनी एक मेसेज दिला होता की गेल्या कित्येक वर्षापासून माणूस सहज जीवन जगत होता, परंतु या एप्रिल पासून माणूस फक्त जगण्यासाठी धडपड करत होता, जिवंत राहण्यासाठी धडपड करत होता की जिवंत कसं राहायचं. आणि ह्या की जे संकट, जो शत्रू दिसत नाही, अशा शत्रू न दिसणाऱ्या शत्रूकडून माणूस जिवंत कसा राहील यासाठी सगळी धडपड जगामध्ये चालली होती, भारतात चालली होती. आणि अशा वेळेस
माणसाची काय केविलवाणी अवस्था झालेली हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. 22 मार्चला लॉकडाऊन सुरू झाला ते 25 पर्यंत जवळजवळ 160 दिवस झालं लॉकडाऊन कमी जास्त प्रमाणात आहे. 160 दिवस झालं. एप्रिल मे या 3 महिन्यात तर माणसाला काय करावं, सरकारलाही काय करावं, मीडियालाही काय करावं हे तुम्हाला सुधरत नव्हतं. आणि अशा वेळेस ही परिस्थिती निर्माण झाली. याच्यामध्ये कामगाराचं मोठ्या प्रमाणावर हाल झाली. बाकी सर्व वर्ग हाल झालेले आहे, परंतु कामगाराची हाल एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली की हे आपल्याला पाहवत नव्हतं. एवढी हाल होईल असं वाटलं नाही. शहरातून बाहेर निघाला कामगार, हातात जेवढ्या वस्तू येतात तेवढ्या तो घेतल्या, डोक्यावर वस्तू येतात तेवढ्या घेतल्या, कडेवर खांद्यावर आपली लेकरं बाळ घेऊन तो परत गावाकडे आला. आणि तो परत गावाकडे आल्यानंतर 3 ते 4 महिने आहे त्या घरात, आहे त्या झोपडीमध्ये 3-3, 4-4 भावाच्या ह्याच्यामध्ये राहिला तो. एवढी परिस्थिती बिकट होती. त्या काळात त्याचा रोजगार तर गेलेला होताच, परंतु त्या काळात मुले महिलांची जी काही उपासमार झाली हे फार मोठ्या प्रमाणावर झाली. स्वतःकडील जेवढी त्या काळात उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतातील कामही नव्हती, घरात गर्दी वाढलेली होती, जगण्यासाठी फक्त धडपड होती आणि लॉकडाऊन बाबत अनिश्चितता होती. ट्रान्सपोर्ट सर्व बंद होतं. आणि याला पुन्हा जो शहरातून गावाकडे जो कामगार आलेला आहे हा एक वेगळा वर्ग झाला. परंतु महाराष्ट्रात जो ऊसतोड कामगार आहे तो मात्र एप्रिल मे मध्ये परत निघाला. आणि त्यावेळेस त्याची जी हाल झाली तर त्या हाल बघवत नव्हती. विशेषतः बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी 4.5 लाख ऊसतोड कामगार आहे. तो परत येताना त्या ट्रकावर घेऊन जी आपली मुलं बाळ सगळं सामान घेऊन येत असताना आणि त्याला रस्त्यात वेळोवेळी अडवलं जात असताना ह्या सगळ्या गोष्टीचं खूप या लोकांची हाल झाली. म्हणजे 2, एक शहरातला कामगार आणि दुसरा ऊसतोड कामगार, या 2 कामगाराच्या याच्यामध्ये ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर हाल झाली. आता हे काय, ही जागतिक महामारी होती. या महामारीची प्रतिबंधात्मक असं फार काही नियोजन कुणाला करता येत नव्हतं. जे पुढारलेले युरोप सारखे देश सुद्धा ते भांबरल्यासारखे झाले. भारताची काय कथा तिथं. मग ही महामारीची प्रतिबंधात्मक कसलीही नियोजन नव्हते. फक्त लॉकडाऊन पुढे काय करायचं हे सुद्धा कुणाला माहित नव्हतं. सरकार व मीडियालाही माहित नव्हतं. आणि मग लॉकडाऊन हाच एक पर्याय सगळ्या समोर दिसत होता. म्हणून एका पाठोपाठ मागे जवळ 6 ते 7 लॉकडाऊन करण्यात आले. आणि त्या काळामध्ये जे कामगार आणि ऊसतोड कामगार, शहरातला कामगार आणि ऊसतोड कामगार याची जी हाल झाली त्याबाबत मात्र खूपच परिस्थिती भयानक होती. त्या काळात खर्चाची हातबंद होती, त्यामुळे नियोजनाचा अभाव होता. क्वारंटाईन सेंटर नव्हते, सर्व दवाखाने बंद होते. इतर आजाराचे पेशंटही खूप दगावले, त्याची सुद्धा नोंद घेतली गेलेली नाही. अशा परिस्थिती या महामारीमुळे जो काही परिणाम झाला तो सगळ्यात कामगार वर्गावर झाला. आणि म्हणून या कामगार वर्गाच्या बाबतीत आता पुढे काय करायचं, जीवन जगण्यासाठी धडपड तर चालूच होती, परंतु आता उपजीविकेसाठी काय करायचं. पैसा तर होता तेवढा तो संपला 3 महिन्यामध्ये काळात. परत उद्योगधंदे चालू होतील का नाही याच्याबद्दल सुद्धा शंका होती. अशा परिस्थितीमध्ये काही उद्योगधंदे सुरू करायचा प्रयत्न केला आणि ते उद्योगधंदे पुन्हा अजून त्यामध्ये संसर्ग झाला, म्हणून ते उद्योगधंदे पुन्हा बंद करायचा निर्णय काही औरंगाबाद सारख्या शहरात घेण्यात आला. त्यामुळे पुन्हा कामगार अजून परत चालला. अशी परिस्थिती निर्माण झाली आणि सगळी उपासमार या काळामध्ये महिला, मुलं यांची फार मोठ्या प्रमाणावर झाली. त्यांची हेळसांड झाली. इथं दोष देण्याचा कोणाचा हेतूही नव्हता. सरकारनं काही स्टेप खूप चांगल्याही घेतल्या, परंतु सरकारला सगळ्याच मर्यादा आल्या. आणि त्यामुळं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला. जगण्यासाठी धडपड, जिवंत राहण्यासाठी धडपड हे 3-4 महिन्यात केली आणि त्या बऱ्यापैकी प्रमाणामध्ये सरकारनेही प्रयत्न केले. परंतु आता जगण्यासाठी जी लाईव्हलीहूड, जी उपजीविका कशी करायची हा एक सगळ्यात समोर हा मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि मग अशा वेळेस जगण्यासाठी जी उपजीविका शोधणे गरजेचे होते. आणि म्हणून याकरता एकच टूल स्वतः आपल्याकडे, तो म्हणजे मनरेगा, रोजगार हमी योजनेतून लोकांना काम देणं, हाच एक टूल आपल्याकडे होता. आणि त्याच्यासाठी म्हणून जे काही नियोजन होतं त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं मे मध्ये थोड्याफार प्रमाणात सुरुवात झाली. काम नंदुरबार सारख्या जिल्ह्या ठिकाणी प्रशासनानं चांगलं काम केलं, ते सर्वांनी पाहिलंच आहे.
त्याच्यानंतर एनजीओनं जिथे जमेल तिथं तेही करायचा प्रयत्न केला. आणि मग याच्यात जवळजवळ महाराष्ट्र सरकार, मग याचा थोडा अभ्यास करण्यात आला. काही एनजीओने जी कामालाही सुरुवात केली आणि म्हणून महाराष्ट्र सरकार तर 365 दिवस रोजगार हमीची कामं द्यायला तयार आहे. केंद्र सरकार 150 दिवस आहे. कामाची नियोजनाची सुरुवातही झाली आणि पहिल्या प्रथम जवळजवळ 20-21 याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं 60,000 कोटी या रोजगार हमीसाठी तरतूद केली आणि एक चांगला आशावाद निर्माण झाला की बाबा गावाकडल्या कामगारासाठी एक काही ना काही एक आशादायी घोषणा सरकारनं केली, केंद्र सरकारनं केली. त्याच्यानंतर जवळजवळ याच्यानंतर पुन्हा अजून जून मध्ये 40,000 कोटीची तरतूद करण्यात आली. त्यामुळं हा एक पुन्हा आशादायी किरण केंद्र सरकारने घेतला. सरकारने चांगल्या स्टेप घेतल्या, त्याबद्दल दुमत नाही, परंतु अडथळे सुद्धा त्याच्यात भरपूर आले. मग आता हे सगळं झाल्यानंतर बजेटची तरतूद झाली. रोहीतील कोणती कामं घ्यावा, जवळ 400-500 प्रकारची कामं वैयक्तिक काम आहेत. परंतु काही संस्थांनी, सरकारच्या काही पदाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये आमच्यासारख्या काही व्यासपीठांनी जलसंधारणाच्या कामावर भर द्यावा असं एक सुचवण्यात आलं. क्लायमेट चेंज आधारित ही कामे असावीत. वैयक्तिक तर ठीक आहे, वैयक्तिक ते चाललेले आहेत काम, परंतु जर लॉंग टर्म काम करायची झाली, लॉंग टर्म, तर मग क्लायमेट चेंज आधारित आणि जलसंधारण आधारित आपल्याला हे कामं उभा करावी लागतील, की जेणेकरून पुढील हे कामाचं 2 वर्ष नियोजन आपल्याला करावं लागेल. यासाठी सगळ्याचं विचार मंथन सुरू झालं. मग शेतीवरील मशागतीपासून पुन्हा अजून एक मुद्दा पुढे आला की शेतीवरला मशागतीपासून ते पीक येईपर्यंत काम रोजगार हमीमध्ये समाविष्ट करावं अशी एक मागणी आता रेटतीये. त्याच्यातल्या काही प्रमाणात रोजगार हमीमध्ये कामं घेतलेली आहेत, परंतु शेतकऱ्याला जर मशागतीपासून सुरुवातीपासूनच जर ह्याला सपोर्ट नरेगाचा दिला गेला तर तो शेतकरी काही मजुराला घेऊन स्थिर काम करेल, त्याचे सातत्यपूर्ण काम सुरुवात होईल. आणि म्हणून जलसंधारणाची कामे ही जी घेण्यासाठी जंगल, जमीन आणि पाणी ह्या 3 गोष्टीवर भर देण्यात यावा असंही संस्थांनी सरकारला म्हणजे सुचवलं. शास्त्रीय आधार घेऊन हे सर्व कामं करावी, शास्त्रीय आधार घेऊन, की जेणेकरून पाणी हे राहील, जमिनीचा पोत सुधारेल आणि एक सातत्यपूर्ण हे काम जर राहिलं तर मग निश्चितच ह्याच्यातून रिसोर्सेस तयार होतील आणि त्यामुळं जलसंधारणाची कामे शास्त्रीय असं सुद्धा सुचवण्यात आलं. 2 वर्ष या कामाचं एक नियोजन असावं. केवळ 6 महिन्यांनी हे जमणार नाही, कारण आता डिक्लेअर झाले की ह्याचा प्रभाव, ह्या लॉकडाऊनचा प्रभाव किंवा ह्या महामारीचा प्रभाव 2 वर्ष राहण्याची शक्यता आहे. म्हणून काही जणांनी सुचवलं की 2 वर्ष कामाचं नियोजन असावं, 20-21, 21-22 असं सुद्धा 2 वर्ष कामाचं नियोजन असावं. याला जोडून आपल्याला दुर्लक्ष करणार, पीडीएफ सिस्टम ही ऍक्टिव्हेट करावं लागल. हा मुद्दा दुसरा नाही, मनरेगाला जोडूनच आहे. कारण पीडीएफ सिस्टमचा जास्तीत जास्त उपयोग कुणाला होत असेल तर कामगारालाच होऊ शकतो. म्हणून या जोडून पीडीएफ सिस्टम सुद्धा आपल्याला ऍक्टिव्हेट करावी लागेल. ज्याला रेशन कार्ड नाही त्याला ते द्यावे लागतील. वेळेला रेशन पुरवावं लागेल. केवळ काम करून भागणार नाही तर त्याला उपासमार सुद्धा होऊ नये किंवा त्याचा योग्य मोबदला, त्याला अन्नधान्याचा पुरवठा, ह्या सगळ्या गोष्टी पीडीएफ सिस्टीम मध्ये येतील आणि त्यामुळे ही सुद्धा पीडीएफ सिस्टम ऍक्टिव्हेट करावी लागेल. एनजीओ ला ह्याचे जोडावं लागेल. हॅलो, हा, एक 5 मिनिट. एनजीओ ला याच्यामध्ये जोडावे लागेल. त्याच्यानंतर काही आपल्याला जर हे ऍक्टिव्हेट करायचं असेल, ज्याची खरी चांगली अंमलबजावणी करायची असेल तर काही सीएसआर ला सुद्धा जोडावं लागेल, काही फंडिंग ऑर्गनायझेशनला जोडावं लागेल, काही याच्यात इंटरेस्टेड असलेले वैयक्तिक लोक बी आहेत चांगली, त्याला सुद्धा जोडावं लागेल. आणि यानंतर जर कोणाची क्षमता बांधणी करावं लागेल, जर चांगली प्रभावी अंमलबजावणी करायची जर झाली, सरपंचाचं प्रशिक्षण, सरपंच, ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांचे सुद्धा प्रशिक्षण घ्यावे लागतील. करावं लागेल, त्याला ऍडव्होकेसी करावी लागेल. आणि मग चांगले प्रयत्न याबाबत, हे चांगले बी प्रयत्न आता काही झालेले आहेत, याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणीला जी सुरुवात झालेली आहे, याच्यामध्ये संपर्क सेतू, रोयो संपर्क सेतू यांनी जे मोठ्या प्रमाणात 23-22 जूनला एक मोठं वेबिनार घेतलं आणि त्याच्यामुळे 350 संस्था याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
जवळजवळ 2000 पार्टिसिपेंट्स याच्यामध्ये होते, परंतु एनजीओ 350 होता आणि त्यामध्ये सरकारी पदाधिकारी आणि अधिकारी यांचा सुद्धा सहभाग या वेबिनार मध्ये खूप चांगल्या प्रमाणात होता. अंमलबजावणीने त्यांनी पॉझिटिव्हली विचारात घेतलं होतं. त्याच्यानंतर महा एनजीओ फेडरेशन यांनी जनजागृती करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे सुद्धा काही पदाधिकारी त्याच्यामध्ये सहभागी होते. आणि त्यानंतर एक प्रमोद जिंजाडे यांचा एक एकटा प्रयत्न जो चांगल्या पद्धतीने होता, सरपंचाचे प्रशिक्षण घेण्याचं, सरपंचाचा सहभाग व्हायचा, हाच एक सुद्धा चांगला प्रयत्न होता. आणि आता एक नॅशनल कॉयलेशन, CSO कॉयलेशन, आता रॅपिड सर्वे आता आम्ही 1 सप्टेंबर पर्यंत करत आहोत. आणि त्या रॅपिड सर्वेद्वारे जवळजवळ 20 जिल्हे, 20 एनजीओ आणि 4000 फॅमिली बरोबर हा रॅपिड सर्वे करून पुन्हा हा शासनाला हा रिपोर्ट आम्ही सादर करून या कामाला गती देण्याचा एक प्रयत्न करत आहोत. याला मर्यादा आहेत. मला माहित आहे की शेती सर्वांना काम देऊ शकत नाही, हे सुद्धा आपल्याला विचारात घ्यावं लागेल. शासकीय कार्यालय आता जवळजवळ बंद होती, आता सुरुवात झालेली आहे. संसर्गाची भीती अजूनही आहे. नरेगाविषयी गैरसमज आहेत मोठ्या प्रमाणावर. कामगाराची द्विधा मनस्थिती आहे आणि शेतात जास्तीत जास्त मजुरी देता येईल का हा सुद्धा सगळा प्रश्न आहे. तरी पण नरेगा शिवाय आता सध्या आपल्याला पर्याय नाही आणि याची ठोस अंमलबजावणी करण्यासाठी आमच्यासारखे व्यासपीठ, अनेक व्यासपीठे तयार आहेत. धन्यवाद. हा, ओके. देशमुख सर, धन्यवाद. तुम्ही ही माहिती दिली त्याच्याबद्दल. मायग्रंट लेबरची मांडणी आणि त्याच्यासोबत नरेगाचं जे काही वेगवेगळ्या स्तरावर आपल्याकडे काम चालू आहे, तर त्यालाच धरून बोरकर सरांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो. सर, विदर्भामध्ये, हॅलो बोरकर सर, बोला. तर विदर्भामध्ये सध्या मायग्रंट लेबरला कुठल्या प्रकारचे लाईव्हलीहूड ऑप्शन्स उपलब्ध आहे असं आपल्याला वाटतं किंवा दिसत आहेत? म्हणजे आता सद्यस्थितीला. हॅलो. हा सर, बोला. तर विदर्भामध्ये प्रामुख्याने आत्ताच्या परिस्थितीमध्ये, लॉकडाऊनच्या परिस्थितीत जे सुरुवातीचं होतं त्या व्यतिरिक्त आता पावसाळा सुरू झाल्यामुळे दोन महत्वाचे उपजीविकेचे रोजगाराची कार्यप्रक्रिया, एक तर शेती व्यवस्था सुरू झाली. ग्रामीण जे शेती व्यवस्था आहे त्या शेतीचं यावेळेस अगदी वेळेवर पाऊस आलेला आहे. सगळ्या नियोजित पद्धतीनं ही जे गावात जी लेबरची चंचल जाणवत होती पूर्वी मोठ्या प्रमाणात, जे बाहेर जात होते ते मात्र गावात चांगल्या पद्धतीनं वेळेवर मजुराची उपलब्धता झाली. हा एक महत्वाचा पार्ट आहे. दुसरं एक महत्वाची कार्यप्रक्रिया आहे की जे नैसर्गिक संसाधनावर उपजीविका ज्या चालतात आपल्या, तर त्या नैसर्गिक संसाधनावर म्हणजे शेती एक महत्वाचा पार्ट आला. आणि दुसरा येतो की वनावर आधारित काही जे रोजगार होते, म्हणजे वन उपज गोळा करणे, इतर बाबतीत पण त्यांना रोजगाराच्या संध्या उपलब्धित झाल्या. दुसरं की रोजगार हमीचा तर एक पर्याय चांगला विदर्भामध्ये योग्य होतात. आणि पशुपालन आणि पशुपालनामध्ये दूध आणि बकऱ्या, कोंबड्या यांचं व्यवस्थापन करण्यासाठी पण गावात ग्रामीण रोजगार प्रामुख्याने उपयोगात येत आहे असं प्रामुख्याने आता मला दिसते आहे. हॅलो. हा, येस सर. ओके, धन्यवाद सर. सर, आपल्याकडे जसं साताऱ्यामध्ये मायग्रेशन तर मराठवाडा आणि विदर्भातून जास्त होतं की जिकडे मजूर साताऱ्याकडे येतात जास्त ऊस कारखान्यावर वगैरे. अनम्यूट करा कोणाचा येतं. तर आता सध्या रिव्हर्स मायग्रेशन सुरू झालेलं दिसतंय का? म्हणजे तिथं काही कारखाने किंवा इतर जे रोजगार आहेत ते चालू होऊन तुम्हाला असं जाणवलं का की रिव्हर्स मायग्रेशन सुरू झालेलं आहे का मजुरांचं? अजूनपर्यंत तर म्हणावं तसे काय उद्योग सुरू झालेले नाहीत. आणि कोरोनाच्या महामारीमुळे अजून बाहेरचे जे मायग्रेशन रिटर्न येणार होते ते अजून म्हणजे 90% लोक काय अजून आलेले नाहीत. हे स्थानिकांना तिथं रोजगार उपलब्ध झालेला आहे. अच्छा, ओके. धन्यवाद सर. स्वप्नील सर, तुम्ही मला असं एक म्हणजे जसं आता ह्या काळात मायग्रंट लेबरसाठी बऱ्याच स्कीम्स केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अनाऊन्स केल्या वेगवेगळ्या योजना किंवा ह्या गोष्टी.
तर त्याचं थोडं इम्प्लिमेंटेशनवर तुम्ही प्रकाश टाकू शकाल का, की त्या कशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात आली? प्रथमतः म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला अकोले, जुन्नर, मैनपुरी हा जो संपूर्ण भाग आहे हा हॅलो आवाज येतोय? हा येतोय आवाज सर, बोला. येतोय ना? हा हे जे 2-3 तालुके आहेत इगतपुरी, जुन्नर, आंबेगाव किंवा अकोले हा जो भाग आहे याच्यामधून जे रोजगाराच्या साठी बाहेर जाणारे नाशिक, मुंबई किंवा पुणे अशा ठिकाणी इथून बाहेर गेलेले जे पुन्हा आले ते शेती किंवा पारंपरिक इथं ज्या किरकोळ स्वरूपातला जो रोजगार आहे त्याच्याकडे वळालेले आहेत. पण विशेष मायग्रंट कामगारांच्यासाठी ज्या काही केंद्र आणि राज्याने शेल्टर होम असतील किंवा वेगवेगळ्या सुविधा त्यांच्यासाठी जे केल्या त्याचं मोठी शहरं आणि मोठ्या शहरांच्या पासून लांबच्या म्हणजे मुंबई पासून समजा विदर्भात जायचंय किंवा जो लांबच्या पल्ल्याचे जे प्रवासी त्यांच्यासाठी त्या हॅलो बोला. हा बोला बोला बोला, आवाज येतोय क्लिअर. त्यांच्यासाठी त्या मुख्य रस्त्यावर त्यांच्यासाठी ज्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या त्यांच्या बऱ्यापैकी फायदा मायग्रंट सगळ्या कामगारांना झालेला आहे. पण आदिवासी भाग किंवा ग्रामीण किंवा दुर्गम अतिदुर्गम भागातले जे काही बांधकाम मजूर असतील किंवा वेगवेगळ्या बाजारपेठांच्या मधले जे मजूर आहेत त्यांच्यासाठी अशी वेगळी काही यंत्रणा राबवली गेली असं दिसत नाही. कारण यांचा जो प्रवासाचा टप्पा होता तो शहराकडून खेड्याकडे होता. पूर्ण एका विभागातून दुसऱ्या विभागात नसल्यामुळं त्यांनी त्याचा काही जास्त वापर केलेला असं मला दिसत नाही. ओके, धन्यवाद सर. तर आता सध्या आपल्या वेगवेगळ्या याच्यानी मायग्रंट लेबर किंवा जो मजूर आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रकाशावर आपण वेगवेगळ्या समस्यांवर प्रकाश पडला. आणि आता आपला जो पुढचा विषय आहे तो जास्त तर आपण उपजीविकेच्या संदर्भात आहे, ग्रामीण उपजीविका. आणि हा जो ग्रामीण उपजीविका विषय आहे याच्या संदर्भात सुरुवातीची बोलणी किंवा त्याची मांडणी करण्यासाठी मी अविल बोरकर सरांना विनंती करतो. धन्यवाद. मी अविल बोरकर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा या संस्थेचा कार्यकर्ता आहे. गेले 33 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजामध्ये प्रामुख्यानं ज्या गोष्टी मला प्रामुख्याने समजल्यात की नैसर्गिक संसाधन हा एक महत्वाचा मानव जगण्याचा महत्वाचं साधन आहे. त्याच्यामध्ये जल, जंगल, जमीन आणि पशुधन आणि खनिज या 5 महत्वाच्या गोष्टीला जर मानवी श्रम जर जोड दिली तर उपजीविका चांगल्या पद्धतीनं अनेक वर्षापासून सुरुवात चालत आलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण अर्थव्यवस्था, ग्रामीण व्यवस्था आजपर्यंत टिकून होती, म्हणजे स्वातंत्र्य काळापर्यंत व्यवस्थित टिकून होती. परंतु आता ज्या शेती व्यवस्था हा महत्वाचा पार्ट आहे की शेती व्यवस्थामध्ये हरित क्रांतीच्या नावावर वेगवेगळ्या कार्यप्रक्रिया बदल झाल्या. त्याचा परिणाम शेती व्यवस्था ही प्रामुख्यानं तोट्यात गेली. त्यामुळे शेती व्यवस्थेमधून लोक बाहेर पडले आणि ते लोक आपल्या इतर कामाकडे वळलेत. प्रामुख्यानं जे शहरामध्ये जाऊ लागलेत, वेगवेगळ्या पद्धतीने जाऊ लागलेत आणि तिथं आपल्या उपजीविकेचे साधनं शोधायला लागलेत. पण या शेती व्यवस्थेला जोडण्यासाठी जी पूर्वी 12 बलुतेदार होते, 12 बलुतेदाराच्या ज्या व्यवस्था होत्या सोबत त्या पण तुटल्या, कोडमडल्या आणि ते पण लोक शेती व्यवस्थेपासून बाहेर पडून आपल्या उपजीविकेच्या साधनासाठी प्रामुख्यानं अनेक कामामध्ये कार्यरत सुरू झालं. यामध्ये रोजगाराच्या ज्या गावात संध्या होत्या त्यामध्ये ग्रामीण कारागिरांना
दुसरं बाजार व्यवस्था एक महत्वाची होती की छोटे मोठे धंदे करून बाजार व्यवस्थेमध्ये लोकांना काम मिळत होतं. लग्न सोहळे याच्यामध्ये सेवा व्यवसायाला सुद्धा रोजगाराच्या संध्या होत्या. घरकाम मजूर म्हणून सुद्धा भूमिहीन शेतकरी याच्यामध्ये सुद्धा काम त्यांना मिळत होतं. नदीमध्ये मासोळ्या पकडणाऱ्या कोरी समाजाला चांगल्या पद्धतीचं रोजगार मिळत होता. अशा छोट्या मोठ्या अनेक उपजीविकेच्या साधनावर गावगाडा चालत होता. परंतु अचानक हा संकट आल्यामुळे काही गोष्टीवर लॉकडाऊनमुळे बंधनं आलं. त्यामध्ये प्रामुख्यानं जे ग्रामीण कलाकार रोजगार करणारे जसे होते, जसं आपण विचार केला तर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये बीडी मजदूर ठप्प बसले. विणकाम करणारे गोष्टी एकदम बंद पडले. कोसा कलेक्शन करणारे ढिवर समाज याच्यावर घरी बसलेत ते. फिरते व्यवसाय करणारा मुसलमान वर्ग तो पण गप्प बसला. आणि धोबी, कपडे धुणारा वगैरे हे 12 बलुतेदार यांच्यावर, नाव्ही यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात संकट निर्माण झालं. कारण त्यांच्याकडे दुसरं उपजीविके भूमिहीन होते आणि उपजीविकेचे कोणते साधनं नाहीत आणि सतत आर्थिक चणचणीमध्ये त्यांची मोठी चिंता वाढायला लागली. या सगळ्या प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थाने जर विचार केला तर हे 12 बलुतेदार हे भरडल्या गेले आणि ते मोठ्या विवंचनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या विवंचनेचे कारण जर आपण पाहिलं तर लक्षात येते की जी आपली ग्रामीण व्यवस्था आहे त्या व्यवस्थाला पूर्वी जशी 12 बलुतेदाराचे हे आपल्या अलितेदार हे पालक होते आणि त्याला जोडून शेती व्यवस्थेला जोडून हे सगळे 12 बलुतेदार काम करत होते आणि त्याचं 12 महिन्याचं व्यवस्थापन नीट केलं जात होतं. पण आता हे सुटसुटे झाले, हे चाकामधून वेगवेगळे सुटसुटीत झाल्यामुळे हे आता व्यक्ती केंद्रित कार्यप्रक्रिया सुरू झाली. मग या प्रक्रियेला शासन पातळीवर, इतर पातळीवर कुठलं संरक्षण नाही, कुठलं विशेष धोरण नाही. म्हणून मग शेती व्यवस्था विस्कळीत पडली, जे विषमता मोठ्या प्रमाणात वाढायला लागलीत आणि स्वराज्य संस्था ज्या होत्या ते जास्त परावलंबी झालेल्या आहेत. सगळ्या डिसिजन हे आपल्याला राज्य शासन सांगेल, केंद्र सरकार सांगेल तेव्हा आपण एखादं काम करावं. या व्यवस्थेमध्ये आज विकेंद्रीकरण, लोकशाही व्यवस्था ही खिडखिडीत झाली आणि या सगळ्या प्रक्रियेमुळे ग्रामीण कारागीर हा भरडला गेला. त्यांना उपजीविकेचे साधनं अशा कार्यक्षमतेच्या आधारावर मिळत नाही आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान यांनी मांडलं होतं की आपल्या देशाची कृषी व्यवस्था एवढी सक्षम आहे की दुष्काळ, पूर, आजार किंवा यांना पिळून टाकण्या, गरिबांना तोंड देण्याची क्षमता या कृषी व्यवस्थेमध्ये होती. पण आता या कृषी व्यवस्थेचं दोहन झालेलं आहे. ती केंद्रित कृषी व्यवस्थाकडे दुर्लक्ष चाललेलं आहे. इथलं माल जगामध्ये कसं पाठवायचं हा विचार चाललेला आहे. पण इथल्या लोकांना जगवण्यासाठी कसं यांचं पोषण आहार कसं कव्हर करण्यासाठी शेती केली जात नाही हा विचार हा अगदी जागतिक पातळीवर विचार केला जातो. म्हणून ही व्यवस्था कोलमडल्यामुळे सगळ्या मजुरांना आणि त्यात करून विशेष जे भटके आहेत, भटके समाजाला मोठा प्रश्न पडले आहेत. कारण की ते आता वेगवेगळ्या प्रवाहात आलेले आहेत. मी आता लॉकडाऊनच्या काळात काही गावांना व्हिजिट दिला तर तिथं हे गारुडी जे खेळ दाखवायचे ते लोक रोजगार हमीच्या कामावर आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे प्रवाहामध्ये आलेले आहेत. पण आता पावसाळा सुरू झाला, पावसाळ्यामध्ये रोजगार हमीचे कामं बंद पडले आणि त्याची नियोजन व्यवस्था दुसऱ्या कामाकडे कन्वर्ट करण्यामध्ये आजची रोजगार हमी कायदा हा पाहिजेप्रमाणे नियोजनाच्या अभावी ते सक्षम नाही. पैसे ओतून चालत नाही. या कायद्यामध्ये जी अंमलबजावणीची कार्यप्रक्रिया ग्रामपंचायतच्या व्यवस्थापनाकडे दिली आहे, लोकांच्या मागणीवर दिली आहे. तर निवड पैसे ओतल्यानं चालणार नाही. रोजगार हमी योजनेला गावामध्ये ती जागृती लागते. ती जागृती करून लोकांना पर्याय देण्याची, त्यांना कामाचा हक्क आहे, आपण भीक मागत नाही या भावना जर रुजवल्या
आणि त्यांना त्या सोयी सवलती दिल्या तर निश्चितच गाव सुद्धा 12 महिन्यात रोजगार हमी आणि शेती व्यवस्थेवर चांगल्या पद्धतीनं काम करू शकते. या अनुषंगाने मी एवढं आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला हे संसाधन आहेत जे जल, जंगल, जमीन आणि पाणी याच्यावर आणि पशुधन या 5 गोष्टीचा आधार घेऊनच ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचे आणि अधिकार दिले तर मजबूत होतील आणि त्याला आर्थिक सहाय्य जर दिलं तर हे मजबूत होऊ शकतात. दुसरा, विषमता जोपासण्याच्या ज्या शोषण व्यवस्था आहेत त्या संपाव्या लागतील. त्यासाठी या संसाधनाचे फेरवाटप करण्याची गरज आहे. जेव्हा आपलं भारत देश स्वातंत्र्य झालं तर जमिनीचा कायदा येऊन प्रत्येक बलुतेदारांना काही प्रमाणात जमिनी मिळाल्या, त्या जमिनी करू लागल्या. ते पण आता जमीन व्यवस्था, जमिनीची कार्यप्रक्रिया परवडणारी नसल्यामुळे शेती सोडायला लागले आहेत, कारण ती व्यवस्था करण्यामागे आपले धोरण आणि नीती आहे. कारण की त्या पद्धतीचं धोरण आपल्या देशामध्ये शाश्वत धोरण नाही, जे की चुकीच्या पद्धतीनं शेतीचे धोरण केले जातात. म्हणून या विषमता व्यवस्थेला संपवण्यासाठी आपल्याला विचार करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्था खूप दुबळ्या झालेल्या आहेत. ह्या व्यवस्था विकेंद्रीकरणाची लोकशाही यंत्रणा आता त्याला दिसत नाही. म्हणजे ग्रामसभेला तर चक्क बांधून ठेवलेला आहे. आपल्या देशात महाराष्ट्रामध्ये ग्रामसभा घ्यायच्या नाही. तिकडे देशामध्ये लोकसभा होत नाही, राज्यामध्ये विधिमंडळ चालत नाही. म्हणजे काय, ह्या सगळ्या प्रक्रिया देश निर्णय क्षमतेमध्ये लोक जर आले नाहीत, लोकांच्या गरजा मांडण्यासाठी व्यवस्था ग्राम पातळीवर मजबूत करावी लागतील. शेवटचा मुद्दा की ग्रामीण कारागीर आणि लघु आणि मध्यम उद्योगांना संरक्षण आणि उत्पादन वाढवण्यासाठी तंत्रज्ञान, प्रशिक्षणाची आर्थिक सहाय्य व्यवस्था व त्यासाठी सांगड घालणाऱ्या रोजगाराभिमुख उद्योगाची उभारणी ग्रामीण पातळीवर जर केली तर असे वेगवेगळे आघात जरी आले तर ग्रामीण व्यवस्था हे निश्चित सक्षम होईल. एवढं बोलून मी इथं संपवतो. ओके, धन्यवाद बोरकर सर. आपण जी मांडणी केली त्याच्यात बऱ्यापैकी उपजीविकेच्या संदर्भातल्या आणि त्याच्यातली मागची मांडणी कव्हर झालेली आहे. तर आता मी देशमुख सर, हॅलो, देशमुख सरांना एक प्रश्न विचारतो. हॅलो, देशमुख सर आहात ना? हो आहे, बोला. हा, तर देशमुख सर, ह्या लॉकडाऊनच्या काळात आपला वेगवेगळ्या हार्वेस्टिंगचा सीझन होता, त्यानंतर पेरणीचा पण सीझन आला. तर मराठवाड्यात आणि विशेषतः विदर्भात सोयाबीनच्या पीक लावणी करताना त्याच्या बियाण्यामध्ये बराच बोगस बियाण्याचा कारभार झाला. तर मला याच्याबद्दल जर तुम्ही थोडं आम्हाला थोडक्यात सांगितलं की नेमकं ते काय होतं आणि त्याचा काय इम्पॅक्ट झाला शेतकऱ्यांना. म्हणजे या काळात जी काही डोळे झाकून शेतकऱ्यांनी सरळ सरळ कंपन्याकडून म्हणजे त्या कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी केली, की जे गेली कित्येक वर्ष करतात ते. परंतु या वर्षी मात्र जी काही जर्मिनेशन हे आहे, जर्मिनेशनची जी ताकद होती त्यावेळेस ती त्या बियाणामध्ये नव्हती आणि त्यामुळं ती पेरणी वाया गेली. आणि वाया गेल्यानंतर फार मोठा आवाज झाल्यानंतर त्या कंपन्यावर खटले दाखल करण्यात आले. परंतु याची जी किंमत मोजावी लागली ती शेतकऱ्याला किंमत मोजावी लागली, कारण शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागली आणि जवळ 60 ते 70% शेतकऱ्याच्या दुबार पेरण्या कराव्या लागल्या. आणि त्यामुळं एक बियाणं खरेदी आणि पेरणीला झालेला उशीर आणि त्याच्यातून जर पिकाचं पीक उशिरा येणं, याचा मला फार मोठा शेतकऱ्याला फटका बसलाय. आता ते अंतरीच आहे, केसेस दाखल झाल्या, परंतु अशा बऱ्याच वेळेस केसेस दाखल होत्या, त्याचं पुढे फार काय आउटपुट निघत नाही. आणि म्हणून शेतकऱ्याच्या प्रतिनिधीनेच आणि काही एनजीओच्या प्रतिनिधीनं याचे खटले दाखल केल्याचे ह्याचे निकाल घेतले पाहिजेत आणि त्या नुकसान भरपाई मिळवली पाहिजे. ही एक म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये ही भावना तयार झालेली आहे. आणि आता सध्या जवळजवळ त्याचे अजूनही त्याचे खटले दाखल होत आहेत, कंपन्या पुढे येत नाहीत. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत, पण मराठवाड्यामध्ये फार मोठा फटका या बियाण्याच्या बाबतीत झालेला आहे. धन्यवाद सर.
चैतन्य दळवी सर, ह्या काळात आता उपजीविकेचा आपण बोलतोय, तर शेती व्यतिरिक्त जो शेतमजूर वर्ग आहे आणि इतर जे बलुतेदार वर्ग आहे, तर यांना सध्या काय रोजगाराच्या संधी उपलब्ध दिसत आहेत, म्हणजे ह्या लॉकडाऊनच्या काळात किंवा त्याचा इम्पॅक्ट झाल्यानंतर? नाही, रेंज जरा कमी झाली होती, आवाज नाही आला. ओके, मी असा प्रश्न विचारला की ह्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यावर तर इम्पॅक्ट झालाय, पण शेतकऱ्यासोबत जो शेतमजूर आणि इतर जो आर्टिसन्स वर्ग असतो, बलुतेदार वर्ग, कौशल्य आधारित जो रोजगार करतो, तर त्यांना सध्या रोजगाराच्या कुठल्या प्रकारच्या संधी दिसत आहेत आणि त्यांच्यावर किती इम्पॅक्ट झालेला आहे या लॉकडाऊनचा, किंवा तसं त्याच्याबद्दल? जरा मगाचा विषय जरा जोड घेतो सोयाबीनच्या विषयावर. हो. अलीकडच्या म्हणजे 67-68च्या दरम्यानपासून हायब्रिड बियाण्याची रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके सेंद्रिय पद्धतीने नियंत्रित सिंचन व्यवस्था करण्याचं औद्योगिक क्षेत्रात सुरू झाले. त्यामुळे ह्या लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी सोयाबीन हे खरेदी केलं, परंतु ते परत ते उगवलं नाही का, तर ते त्यामध्ये केमिकल हे ते व्यवस्था असल्यामुळे. पण पुन्हा एकदा असं या लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असं पुन्हा एकदा आलं की शेती पद्धत जी जुन्या पद्धतीने केली होती सेंद्रिय पद्धतीने आणि सर्वांगीण संतुलन पद्धतीने करण्याची दिशा शेती क्षेत्रात सुरू झाली आहे आणि या दिशेला औद्योगिक भांडवली शक्ती दडपून ठेवत आहे. वरील शेती व्यवस्था ही आजच्या आणि पूर्वीच्या अरिष्टामध्ये जीवनाला अर्थव्यवस्थेचा आधारभूत ठरत आहे. कोरोना महामारीच्या या काळाने ही गोष्ट सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वच्छ पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतीमध्ये सेंद्रिय स्वावलंबी शेती आणि उद्योग सुरू करण्याची मोठी चळवळ या ठिकाणी सुरू झाली पाहिजे. यामध्ये वारा आहे, पाणी आहे, जंगल आहे, समुद्र आहे, सूर्यप्रकाश याच्या साह्याने होणारे विकेंद्रित उत्पादन सुद्धा औद्योगिक भांडवलदाराकडून काढून घेऊन कृषी विभागाच्या उपक्रमांचा भाग म्हणून सुरू होण्याची एक चळवळ या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. म्हणजे जे आता 12 बुलेतदार आहेत, सुतार आहेत, लोहार आहेत, न्हावे आहेत, अशा समाजाला जे अंग मेहनतीचे काम करतात त्यांना या कोरोनाच्या महामारीमध्ये भयानक अर्धापोटी जीवन जगणारे लाखो माणसं शहरे सोडून गावाकडे आली पाहिजे. त्यामुळे गावाकडच्याच शेती पद्धती ही सुधारली पाहिजे. त्या ठिकाणी आटपाडी, सांगली जिल्ह्यातील एक आटपाडी तालुका आहे, त्या ठिकाणी समन्वयी पद्धतीने पाणी वाटप सुरू होत. आता चळवळ गेली 20-30 वर्ष त्या ठिकाणी काम करत आहे. त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला 5,000 घनमीटर पाणी बारमाही मिळालं पाहिजे. मग त्यामध्ये एखाद्या कुटुंबाला शेती असो किंवा शेती नसो तर ते पाणी त्याच्या वाट्याचं मिळालं पाहिजे आणि ज्याची शेती जास्त आहे त्याला ते पाणी देऊन त्या ठिकाणी त्याच्या शेअर म्हणून त्याला स्वतःला उपजीविकेला किमान सुखाने जगता येईल एवढं उत्पन्न घेण्याचं हे साधन त्या ठिकाणी निर्माण होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे झालंय. त्यामुळे ग्रामीण भागात पाणलोट क्षेत्राचा विकास आणि मोठे मध्यम वगैरे धरणातून जे उपलब्ध पाणी होते ते भूमिहीनांसह सर्वांना हा हक्क मिळू शकतो असं या ठिकाणी आहे आणि त्यातून ते लाखो एकर क्षेत्र हे आपल्याला सिंचनाखाली आलेलं आहे. त्यामुळे ही नवीन एक सुरुवात आपल्याला केली पाहिजे की ज्या पद्धतीने आटपाडी तालुक्यामध्ये दुष्काळी भागात समन्वयी पद्धतीने जी पाणी वाटपाची चळवळ सुरू झाली, ही चळवळ पूर्ण महाराष्ट्रभर झाली तर जे ज्यांना जमीन नाहीत, भूमी आहेत, त्यांच्या हिश्श्याचे पाणी ज्यांच्याकडे शेती जास्त आहे त्यांना देऊन त्या ठिकाणी शेअर घेऊन त्या पद्धतीनं जास्त पद्धतीने चांगला करता येऊ शकते. ओके सर, धन्यवाद. आता आपण उपजीविकेच्या सेक्शनवर बोलत होतो आतापर्यंत उपजीविकेविषयी, तर त्यात उपजीविकेला जोडून शेवटचा एक प्रश्न जो मी धांडे सरांना विचारतो की ह्या काळात आपला पेरणीचा काळ होता, तर ह्या वेळेस बऱ्याच आपलं पीक कर्जाच्या फाईल किंवा शेतकऱ्यांना कर्ज वेगवेगळ्या माध्यमातून घेतलं जातं, तर त्याची काय सद्यस्थिती होती त्याच्याबद्दल जरा मांडणी केली तर बरं होईल. पीक कर्जाच्या बाबतीत ज्या म्हणजे आमच्याकडच्या भागामध्ये छोटे शेतकरी, कमी क्षेत्र असलेले शेतकरी जास्त आहेत आणि आमच्या म्हणजे पावसाच्या पाण्यावर ज्या भागातली शेती आहे तिथं भात हे पीक प्रामुख्याने घेतलं जातं आणि ज्या विविध कार्यकारी सोसायटी आहेत तिथून काही मदत मिळते, तिथून काही शेतकरी मदत घेतात. पण त्याच्याबरोबरच आदिवासी भागात दुर्गम भागामध्ये वैयक्तिक कर्जाचं किंवा उसळवारी किंवा एकमेकाला आर्थिक मदत जी आपण करतो अशा पद्धतीचा खर्च भागवण्याची एक
पद्धत आहे. बँक असेल किंवा म्हणजे ज्या सरकारी बँक किंवा इतर पद्धतीतून पैसे शेतीच्या कामासाठी उपलब्ध करून इतकं काय मोठा नसतो की बँकेकडं एवढ्या सगळ्या चक्रा मारून सगळी कागदपत्र घेऊन न घालून घ्यावं. यासाठी खाजगी कर्ज आणि विविध सोसायटीच्या शेतकऱ्यांच्या आहेत त्यातून शेतकरी त्यांच्या गरजेपुरतं पैसे उपलब्ध करून घेतात बियाण्यासाठी किंवा खतांच्यासाठी. ओके, धन्यवाद सर. हॅलो, आतापर्यंत आपण उपजीविका ह्या विषयावर बोलत होतो आणि त्याची मांडणी HP देशमुख सर आणि आविल बोरकर सरांनी केली. जसं आपण सुरुवातीला मायग्रंट लेबर आणि त्याच्या उपजीविका, नरेगा आणि थोडंसं शेती आणि इतर बलुतेदारांच्या संदर्भातलं हे करत होतो. पण आता थोडंसं आपण एका गोष्टीवर असं फोकस करणार आहोत की कोविड-19 ही जी महामारी आली त्याच्यानंतर जे लॉकडाऊन गेले काही दिवस चालू होतं, तर त्या लॉकडाऊनला आपण कशा प्रकारे इम्पॅक्ट झाला वेगवेगळ्या गोष्टीचा आणि याच्यात सगळ्यात जास्त जो सपोर्ट होता तो वेगवेगळ्या ज्या आपल्या समाजाच्या सुरक्षेच्या योजना आहेत ज्या गव्हर्नमेंट राबवतं, वेगवेगळ्या सोशल सिक्युरिटी स्कीम, जसं स्वस्त धान्य योजना असेल, PDS, मिड डे मील असेल, अंगणवाडीचा कार्यक्रम किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या स्कीम. तर ह्या स्कीम बद्दल थोडंसं सुरुवात आपण स्वप्नील धांडे सरांकडून करूया आणि मग नंतर वेगवेगळ्या पॅनलिस्ट कडून त्याचं समजून घेऊया. धांडे सर. हो, सोशल सिक्युरिटी त्याच्यामध्ये PDSच्या संदर्भात जे काही काम आमच्याकडे सुरू होतं आणि ज्याच्या यांच्यासोबत चर्चा होत राहिलेली आहे आणि खरं तुमच्या टीमचे मी आभार की सगळं कलेक्शन करणं सगळीकडच्या परिस्थितीच्या बाबतीत वेगळं असतं हे तुम्ही केलं त्याबद्दल तुमचे आभार. PDSच्या संदर्भात ग्रामीण, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातली जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मी लॉकडाऊन म्हणजे मार्च महिन्यात जेव्हापासून सगळं बंद झालं त्यानंतर जी परिस्थिती निर्माण होणार होती याचे काही अंदाज सुरुवातीला काही सगळ्यांनाच आले होते असं नाही. जशी जशी सगळीकडची बाहेरची जी रोजगाराची साधनं किंवा उत्पन्नाची साधनं जशी जशी बंद झाली तसं तसं PDS ही जी स्कीम आहे तिच्यावरचा जो रेग्युलर भार आहे तो वाढत गेला. आता याच्यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी झालेल्या आहेत. एक आहे की कोरोनाच्या काळामध्ये शहरात मजुरीसाठी गेलेले आणि पुन्हा गावाकडे आलेले किंवा गावामध्ये इतर ठिकाणी मजुरीतून ज्यांना काही नो इश्यू. तर आपण थोडंसं इकडे येऊया जरा. बोरकर सरांना विचारूया की सर सध्या म्हणजे आमचा जो ट्रेंड्स आणि रिपोर्ट्स मध्ये होतं तर तिथं थोडंसं वितरण प्रणालीमध्ये जरा काही विषय होते, म्हणजे अंगणवाडीचा कार्यक्रम आणि मिड डे मील, तर त्याच्यावर थोडं तुम्ही बोललं तर जरा बरं होईल. प्रामुख्यानं की या लॉकडाऊनच्या कार्यप्रक्रियेमध्ये ज्या आरोग्य व्यवस्था आणि सपोर्ट सिस्टम मधून ज्या सर्वात महत्वाची पुढे जी बाब आलेली आहे की AAA जे आहेत, आशा वर्कर, NAM, नर्स आणि अंगणवाडी टीचर, ह्या 3 लोकांनी पूर्ण जीवाचं रान करून ग्रामीण या व्यवस्थेमध्ये आपलं काम केलेलं आहे. हे एक मोठं सिद्ध झालं आहे. पूर्ण आरोग्य व्यवस्था त्यांनी सांभाळलेल्या आहेत. आपल्या ताकदीपेक्षा जास्त काम जर कोणी केलं असेल ह्या AAA केलेला आहे. हा आमच्या भागात महत्वाचा पार्ट दिसलेला आहे. दुसरं आणि मात्र यामध्ये जे अपेक्षा होती की ज्या ग्रामस्तरीय समित्या असतात त्या समित्याचं जेवढं सिस्टम पाहिजे आहे
जेवढं सपोर्ट लागतं आहे गाव पातळीवर, म्हणजे ग्रामपंचायतमधील जे मेंबर्स आहेत, इतर लोक आहेत, ते लोक या प्रक्रियेमध्ये खूप इन्व्हॉल्वमेंट नाही झालं, फक्त ऑर्डर देऊ लागले. पण गावातले जे मॉनिटरिंग सिस्टम असतात, योजना असतात, शासन योजनाची अंमलबजावणीचे परिपत्रक काढतो, पण मॉनिटरिंग करता स्थानिक देखभाल करण्याची कार्यप्रक्रिया, जसं पीडीएफ सिस्टम आहे, आपल्या आरोग्य पाणी आरोग्य समिती आहे, या समित्या पाहिजे त्या सक्रिय झालेल्या नाही. ह्या जर सक्रिय झाल्या असत्या तर निश्चितच आज आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीची ऑर्डर असून सुद्धा ती एखादा पीडीएफ सिस्टम मधला दुकानदार नाकारतो, स्वीकारत नाही. काही गोष्टी अनेक तक्रारी येतात. याचं जर मुख्य कारण पाहिलं तर ह्या दोन समित्याचं सक्षमीकरण करण्याची खूप गरज आहे. पीडीएफ सिस्टम मध्ये सरकारने वेगवेगळ्या पातळीवर नियोजन केलं. म्हणून पगार विका म्हटलं निवड अर्थ टाकून चालत नाही. त्याचं समाजाचं आणि व्यवस्थेच्या स्थानिक जिथं अंमलबजावणी करतोय त्याचं मॉनिटरिंग सिस्टम पण स्ट्रॉंग होण्याची गरज आहे, देखरेख सिस्टम, असं मला म्हणायचं आहे. धन्यवाद सर. आता एक प्रश्न जो देशमुख सरांना विचारतो इच्छितो मी, की सर आपल्या बँकिंग सिस्टीम मध्ये आपण कर्जाविषयी आधीच बोललोय, पण कॅश विड्रॉवलचे आणि वेगवेगळे इतर इश्यूज भरपूर होते. जरा तुम्ही बँकिंग सिस्टम लॉकडाऊन काळाबद्दल बोललात तर थोडा जरा अजून जास्त त्याचं मांडणी होईल. देशमुख सर. देशमुख सर. हा सर. हॅलो. हॅलो. येतोय सर, कंटिन्यू. हा बोला. मी असं विचारलं, बँकिंग सिस्टम मध्ये कॅश विड्रॉ करायला आणि इतर ज्या गोष्टी होत्या जनरलाइज करायला, डीबीटी स्कीमच्या वगैरे, त्या करायला खूप इश्यूज आलेले लॉकडाऊनच्या काळात. तर थोडं त्याच्यावर प्रकाश टाकला तर बरं होईल. म्हणजे कॅश विड्रॉ करायला जास्तीत जास्त कॅश. भूमिहीन लोक, वृद्ध महिला, या लोकांना आणि कामगार, ज्यांचे की ते फार थोडे पैसे बँकेत होते, जे काही सरकारनं त्याच्यावर त्यांची उपजीविका होती, आणि त्यामुळे ज्या लाईन होत्या त्या लाईन म्हणजे न बघवणाऱ्या होत्या, आणि एक साध्या साध्या गोष्टीसाठी अडवलं जात होतं. तुमचं बँक बॅलन्स तपासा, बँक बॅलन्सच हे घेऊन या, कारण आम्ही ज्यावेळेस बँकात जात होतो तर ती खूप परिस्थिती तशी कठीणच होती, आणि ती सोशल डिस्टन्सिंगचं पुन्हा त्याच्यामध्ये ती भर पडली. आणि त्यामुळं या काळामध्ये जे काही एल्डरली लोक असतील, कामगार असतील, महिला असतील, यांच्यासाठी खूप त्रास झाला कॅश विड्रॉ, कारण त्यांना त्या सिस्टम, बाहेरला एटीएम हे ते सिस्टम त्यांना जमत नव्हत्या ह्या सगळ्या याच्या सिस्टम, आणि त्यामुळं केवळ सेक्युरिटी बाहेर उभा एका पोलीस असल्यासारखा राहायचा, आणि हे तासून तास बाहेर उभा राहायची माणसं, मग त्यांना वेळेवर जेवण नसतं. गावातून खेड्यातून शहरात यायला, बँकाच्या ठिकाणी यायला 10, 15, 20 किलोमीटर जाणं येणं करणं खूप अवघड होतं. ट्रान्सपोर्टेशन जवळजवळ बंद होत असल्यासारखं होतं, आणि अशा वेळेस काही 10, 5 किलोमीटर उडत आले लोक, काही वृद्ध लोक, कारण त्यांना काही खायलाच नव्हतं. कारण जे काही बँकेत जे काही त्यांनी डिक्लेअर केलं 2400, 500 काय असतील ती, त्याच पैशावर त्यांची उपजीविका होती. त्याच्यामुळं कॅश डिस्ट्रीब्युशन, कॅश घ्यायला खूप लोकांना बँकाकडून त्रास झाला. याच्यात म्हणजे काही वादच नाही, तो म्हणजे आहे, त्रास झालेलाच आहे. हा सर. ओके. आवाज नेटवर्क. हा बोला सर. क्लोज करू, आम्ही पुढे गेलो होतो. 1 मिनिट तुम्हाला देतो. हा बोला सर. म्हणजे कॅश 1 मिनिट धांडे सर. देशमुख सर कंप्लीट करून घ्या. म्हणजे कॅश सिस्टम विड्रॉ करण्यासाठी जी काही सोशल डिस्टन्सिंगच्या नावाला खाली फार मोठं वृद्ध, महिला आणि कामगार लोकांना त्रास झालेला आहे. त्याच्याबद्दल काही वाद नाही, कारण ही एक तर बँक बॅलन्स तपासणं किंवा एटीएम वर जाऊन एटीएम मध्ये पैसे नसणं आणि एटीएम हे हँडल करणं किंवा ऑनलाईन हे सिस्टम सगळं हँडल करणं, ह्या वृद्ध माणसाला, महिलांना ह्या जमत नव्हत्या, आणि त्यामुळे हा त्रास झालेला आहे.
त्याच्याबद्दल काही दुमत नाही. ओके. धन्यवाद सर. दांडे सर, तुम्ही इन झाला होता, तुमचा मुद्दा शेवटचं एक संपवून घ्या, काय बाकी आहे? पीडीएसच्या बाबतीत आपण बोलत होतो, तर ह्याच्या हो, सर. बाबतीत आमच्या जनगणसेना झाल्या गोष्टी त्या फक्त मी मांडणार आहे, त्यामध्ये जास्त काही सांगणार नाही. ग्रामीण दुर्गम आणि अतिदुर्गम भागातली जी समजा राशनमधून जे धान्य मिळत आहे, ह्याच्यामध्ये त्या यंत्रणेवर अचानक ताण वाढल्याच्यामुळं गावागावात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. शासनाने 5 किलो तांदूळ आणि काय मध्ये मदत जाहीर केली. पण अडचण अशी होती की त्याच्या बाबतीतली जी अपूर्ण माहिती ती जनतेपर्यंत गेल्याच्यामुळं लॉकडाऊनच्या संपूर्ण काळात मोफतच सगळं धान्य मिळणार आहे अशा पद्धतीची एक अफवा होती आणि त्याच्यामुळेही गावागावात वाढलेला गोंधळ दिसला. दुसरी त्यातली अडचण एक अशी अजून आहे की जी ऑनलाईन बायोमेट्रिक पद्धतीनं नोंदणी करून जे वितरण करायचं होतं, त्याच्यामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम हा सर्रास ग्रामीण दुर्गम आणि अतिदुर्गम भागात सर्रास असल्याच्यामुळं ती जी यंत्रणा राबवणारी जी व्यक्ती आहे त्याच्यावर लोकांचा रोष आहे का. दोन्ही बाजू जर आपण समजून घेतल्या तर सगळीकडेच काही चुकीच्या पद्धतीनं राशनचे वितरण होत होतं असं नाही. काही लोकांनी अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण लॉकडाऊनच्या काळात लोकांची काळजी घेतली, पण काही ठिकाणी ह्या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदाही घेण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्याचं उदाहरण म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये आम्ही जिथं जिथं अशा गोष्टी घडल्या आम्ही तहसीलदारांनी या सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर अजून एक खरं वाईट गोष्ट आहे ती 700 तांदळाची पोती जवळपास बाजूच्या तालुक्यामध्ये काळ्या बाजारात जाणारी जी पकडली गेली. तर अशी एकूण दोन्ही तिन्ही प्रकारची परिस्थिती आहे. पण एक चांगली गोष्ट या सगळ्या काळामध्ये अशी दिसून आली की आता शाळा कॉलेजेस आणि हे सगळं बंद आहे. त्यामुळे सुशिक्षित असलेले तरुण, बेरोजगार असलेले तरुण हे गावागावात आहेत आणि त्याचा एक चांगला परिणाम असा दिसतो की गावामध्ये सुरू असलेले हे जी काही सार्वजनिक वितरणाची व्यवस्था आहे किंवा इतर ज्या यंत्रणा आहेत ज्यावर ज्या पद्धतीनं समाजाने कायम लक्ष ठेवून राहायला पाहिजे ती चांगली परिस्थिती काही ठिकाणी दिसते असा एक भाग आहे. दुसरा जो मुद्दा माझ्याकडे होता हा सर. हॅलो. ICDSच्या संदर्भातला आता मला वाटतं देशमुख सरांनीच या संदर्भात मांडलं की अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका ज्या आहेत बोरकर सर ते प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्यातल्या त्यांना ज्या पद्धतीची सुरक्षा मिळायला पाहिजे होती म्हणजे त्यांना विम्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्याची फक्त माहिती गोळा केली गेली, त्याच्या नंतर त्याचं काही आलेलं नाही. आणि आशा सेविका ज्या आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं जे ट्रेनिंग जे असतं कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काम करायचं असं ट्रेनिंग विशेष काही घेतलेलं नाही. त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि दिलेल्या सूचनांच्याच आधारावर त्यांनी हे सगळं काम केलंय. ह्याच्या बाबतीत एक चांगली गोष्ट अशी की स्थानिक पातळीवर काही ग्रामपंचायतींनी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना काही इन्सेंटिव्ह दिल्याची चांगली बाब आहे. ह्या सगळ्याच्या मध्ये अजून गंभीर जो मुद्दा आहे तो आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायचा मला, तो असा की एप्रिल, मे आणि जून ह्या सगळ्या म्हणजे ज्यावेळेस पूर्ण सगळीकडे लॉकडाऊन होतं या काळामध्ये अंगणवाडीमध्ये गरोदर माता, स्तनदा माता किंवा जी लहान मुलं आहेत 0 ते 6 पर्यंतची ह्यांचा कुठल्याही प्रकारचा डाटा अंगणवाडीकडे नाहीये. म्हणजे प्रशासनाचे आदेश होते की तसं अंगणवाडीत यांना बोलवू नये म्हणून. आणि त्याचबरोबर कोविडचंही कामाची जबाबदारी असल्याच्यामुळं ह्या 2-3 महिन्यातला डाटा
आत्ता सध्या प्रशासनाकडे किंवा यंत्रणेकडे नाही. जिथं बालक किंवा जिथं व्यवस्थित कुटुंब आहेत त्यांचीच ही परिस्थिती आहे, तेव्हा जेव्हा अपंग, अंध किंवा इतर जे दिव्यांग ज्याला म्हणतात अशा मुलांची परिस्थिती तर त्याहीपेक्षा वाईट आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे अंगणवाडी सेविकांना मोबाईल आणि हे सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, पण नेटवर्कच नसल्यामुळं प्रशासन आणि अंगणवाडी सेविका किंवा ज्या प्रत्यक्ष काम करतायत ग्राउंडवर त्यांचा ज्या पद्धतीनं रॅपो असायला पाहिजे त्या पद्धतीने तो राहू शकला नाही. त्याच्यामुळं काही गोष्टी अजून क्रिटिकल झाल्या अशी परिस्थिती आहे. ह्या बाबतीत अजून कोणी बोलणार असेल तर? ओके, धन्यवाद सर. धांडे सर आणि बाकीची मांडणी केली त्याच्याबद्दल धन्यवाद. मी आता शेवटच्या 2 गोष्टी आपल्या ह्या वेबिनारच्या बाकी आहेत. शेवटच्या राऊंड कडे जाण्या अगोदर काही प्रश्न येत आहेत आपल्याला. जर अजून कोणी दर्शकांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते चॅट बॉक्स मध्ये टाईप करून टाकू शकतात. शेवटच्या एंडला आपण तो प्रश्न विचारता येईल. आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आता ह्या वेबिनार मधला की पॅन्डेमिक झालं, लाईव्हलीहूड किंवा वेगवेगळ्या गोष्टींवर परिणाम झाले, तर मी दळवी सरांना विचारू इच्छितो याचं ओपनिंग की ज्या ग्रासरूटच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, PRIs पंचायत राज इन्स्टिट्यूशन आणि ऍडमिनिस्ट्रेशन, दळवी सर, की यांनी पॅन्डेमिकला आणि वेगवेगळ्या ज्या सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन आहे त्यांनी कशा प्रकारे याला रिस्पॉन्स केलं, तर त्याच्याबद्दल तुम्ही मांडणी करावी. सुरुवातीला मी माझ्या विषयाकडे येण्याच्या आधी अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटी आणि आयकाट ने जो उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सहकार्यांचं मनापासून आभार मानतो. आणि माझ्याकडे जो विषय दिलेला आहे त्या विषयावर मी थोडीशी माहिती सांगतो. या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या विषयी म्हणजे गेली स्वातंत्र्य होऊन जरी 70 वर्ष होत आली असली तरी ग्रामीण म्हणावं तसं आरोग्याकडे पूर्ण लक्ष किंवा बजेटमध्ये लक्ष दिलेलं नाही. त्यामुळं ही जागतिक महामारी आल्यानंतर कोणाला काय करावं हेच मुळात समजायला वेळ गेला. आणि ह्या कोरोनाची लक्षणं कशा पद्धतीनं आहेत, कशा पद्धतीनं कोरोना म्हणजे झालाय की नाही झालाय ह्याची लक्षणं म्हणजे आपल्याकडे ती यंत्रसामुग्री नसल्यामुळे आपल्याला समजण्यासाठी उशीर गेला. परंतु भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासनानं लॉकडाऊन केल्यामुळे थोड्या प्रमाणात कमी झाला, परंतु कमी होऊन त्या ठिकाणी उपयोग नव्हता, कारण की त्याच्यावर ठोस काहीतरी भूमिका घेऊन आपल्याला चालायला पाहिजे होतं. पर लॉकडाऊन करून काही विषय सुटणार नव्हता, कारण की जे अंग मेहनती करणारे लोक आहेत त्यामध्ये आता कचरा वेचक महिला असतील, स्त्री पुरुष असतील, की जे पारंपरिकरित्या ते कचरा वेचक करतात, साफसफाई करतात, आरोग्य सेविका असतील, नर्स असतील किंवा बाकी अंगणवाडीच्या सेविका असतील, ग्रामसेवक असतील किंवा ग्राम समिती असतील, हे पूर्वीपासूनच अंग मेहनतीची कामं करतात. आणि ह्यांनाच पुन्हा एकदा त्यांच्यावर जबाबदारी आली की कोविड सारख्या महामारीमध्ये आपल्याला स्वतः उतरूनच त्यांना काम करावे लागलं. हे स्पष्ट आहे की आपल्याकडे आरोग्याची पुन्हा एकदा विज्ञान चळवळ सुरू होण्याची नितांत गरज आहे. कारण की कोरोना महामारीच्या परिस्थितीने पुढे आणली आहे, ही नेहमीची गरज आहे. अशी चळवळ पूर्वी महाराष्ट्रात, केरळ या राज्यामध्ये होती. आणि अशा चळवळीमध्ये नवी शेती व्यवस्था, पुनर्निर्मितीक्षम निसर्ग संपत्तीवर आधारलेली विकेंद्रित कृषी उद्योगाची निर्मिती, आरोग्यमय जीवन प्रस्थापित करण्याची प्रक्रिया चालू करणे, यासाठी आवश्यक शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी लोकविज्ञान चळवळ ही शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि जनांची चळवळ बनली पाहिजे. ह्यातून आपल्याला कोरोना सारख्या महामारीत आल्यानंतर जे आपल्यावर संकट उभवलं त्याच्याऐवजी जर ही जन आरोग्य चळवळ आपण किंवा लोकांना आधार होऊच नये अशा पद्धतीने जर काही पुढं आरोग्य रक्षण संवर्धनासाठी जर उपाययोजना केल्या असत्या ह्या काही वर्षामध्ये, तर आपल्याला आता ज्या व्हिटॅमिन सी सारख्या गोळ्या किंवा आपल्याला जी रेडीमिक्सिव्हर सारख्या औषधं ही नैसर्गिकरित्या जर आपण सेंद्रिय शेतीवर आपण आधारित शेती केली असती तर बहुतांशपैकी ह्या रोगाला आपण मात केली असती. आणि रोगराई आणि मृत्यूला बळी जावे लागले त्या कोरोना महामारीने हे सत्य अगदी ढळढळीत समोर आले आहे. त्यामुळे
आरोग्याचं रक्षण संवर्धन चळवळ ही अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपण नुसतं या विषयावर चर्चा करून उपयोग नाही, तर पुढे त्याच्या अंमलबजावणीसाठी आपल्याला पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. कारण की अलीकडच्या काळात सध्या तज्ज्ञ असतील, लेखक असतील, विद्वान असतील, हे कोरोना महामारीच्या बद्दल लिहू लागले आहेत, बोलू लागले आहेत. पण प्रत्यक्ष जग बदलण्याचं काम करू शकणाऱ्या, करत असलेल्या जनतेवर राहून काम करणारे दिसत नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांची मते विचारात घेऊ नयेत. त्यांनी निश्चितच त्यांची मते विचारात घेऊन आपल्याला आरोग्याच्या विषयी आमूलाग्र बद्दल नवा समाज निर्माण करण्याची गरज यापुढे स्पष्टपणे येऊ लागलेली आहे. ओके, धन्यवाद सर. आता मी थोडं एच.पी. देशमुख, अविल बोरकर सर आणि परत धांडे सरांकडे येईल की सुरुवातीला देशमुख सर, की ह्या काळात गव्हर्नमेंटचा म्हणजे लोकल जी PRIs होती, ग्रामपंचायत इन्स्टिट्यूशन, पंचायत राज इन्स्टिट्यूशन आणि ब्लॉक ऍडमिनिस्ट्रेशनचा रिस्पॉन्स कोरोनाच्या संदर्भात कसा वाटला तुम्हाला? गाव पातळीवर जर बघितलं तर म्हणजे थोडा तटस्थपणा दिसत होता ह्याच्यामध्ये. कारण असं गाव पातळीवर इनिशिएटिव्ह घेऊन गावात काहीतरी निर्माण करावं असं काही लोकांना फार वाटतं. सरकारच्या आदेशाचीच वाट पाहत होते. नंतर काही गावं, फार फार कमी गावं की सतर्क झाली की सोशल डिस्टन्सिंग किंवा मायग्रेंट लोक येत आहेत, काहीतरी संसर्गजन्य पसरवित आहेत, म्हणून काही गावांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन थोडं सरकारला सहकार्य केलं, आपली गावं सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. परंतु फार कमी गावामध्ये असे प्रयत्न केले गेले. आणि ब्लॉक लेवलला जर म्हणलं तर लॉकडाऊन मध्ये सरकारची बंधनं होती की 20-25% कर्मचाऱ्यांनी बाहेर राहावं, आपल्या ऑफिसमध्ये यावं, ते बी महत्वाचेच अधिकारी येते, फील्ड लेवलवरच्या अधिकाऱ्यांनी यायचं नाही. आणि त्यामुळं ह्या दोन्ही ब्लॉक लेवल आणि गाव पातळीवरच म्हणजे तसं फार काही अंगणवाड्या जर सोडल्या, अंगणवाड्या आरोग्य कर्मचारी जर सोडले तर फार बाकीचा सहभाग फार काही दिसत नव्हता या दोन्ही क्षेत्रात. फक्त गावामधल्या आरोग्य कर्मचारी आणि डीएस सिस्टम एक थोडीफार एक जागृत झाली होती, ते तयार. हे दोनच आहेत, नाही बाकी काही ब्लॉक लेवलला फार काही सहकार्य मिळालेले नाही. ओके, बोरकर सर, विदर्भातली काय स्थिती असेल या संदर्भात? प्रामुख्यानं देशमुख सरांनी जे मांडलं त्यातलाच एक पार्ट आहे. ऍक्च्युली ग्रामीण यंत्रणा आहे. ग्रामीण यंत्रणा जी पंचायत राज व्यवस्था आहे, मी बघानीच म्हटलं आहे की हे सगळं परावलंबी झाली आहे. प्रत्येक गोष्टीचे ऑर्डर पाहणं, ऑर्डर असतील त्या गोष्टी करणं. जो सामाजिक बांधिलकी किंवा आपला दृष्टिकोन जो महत्वाचा आहे, जसं उदाहरण सांगायचं असलं तर नागपूरमध्ये जे मुंडे साहेब आहेत, तिथले आयुक्त, त्यांनी विविध संस्था, संघटना, व्यक्ती यांना एक जोडलं, त्यांच्या क्षमतेचा वापर करून तिथं पूर्ण फोकस केलं आणि त्याच्यावर टार्गेट ठेवलं. तसं गाव पातळीवर स्वयंप्रेरणेने जे लोक आले, सामाजिक संस्था आले, त्यांनी केलेलं आहे या सगळ्या गोष्टीला. पण प्रत्येक वेळेस आपले ऑर्डरची वाट पाहणं हा मोठा मेसेज आता प्रशासनाकडे, व्हिडिओकडे पण तेच झालं, ग्रामपंचायतीकडे तेच झालं. जिल्हा परिषद कुठं होत्या काही कळलं नाही. जिल्हा परिषद काय करत होत्या तेवढं काही रोल दिसलेला नाही. पण मला असं वाटतंय की कोऑर्डिनेशन करण्याच्या ज्या भूमिका आपत्ती व्यवस्थापनामध्ये असतात, आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या गोष्टी तातडीनं करायच्या असतात, त्याचे डिसिजन फास्टली विविधता दिसली नाही असं मला वाटते. म्हणजे नागपूरचं उदाहरण घेतलं ते पॉझिटिव्ह आहे, पण इतर ठिकाणी ती व्यवस्था कोडमडलेली आहे. ओके, धन्यवाद सर. स्वप्नील धांडे सर, आपलं काय मत आहे याच्यावर? याच्या बाबतीत जे निरीक्षण आम्ही नोंदवलेलं ते याच्यापेक्षा काही जास्त वेगळं नाहीये. मुळात आमच्याकडं पेसा क्षेत्र आणि पंचायत राज ह्या दोन्ही ह्याचा गोंधळ आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पारंपरिक लोकांची निर्णय प्रक्रिया आहे, जिथं गाव मिळून, वस्ती मिळून लोक थेट लोकशाहीच्या पद्धतीने निर्णय घेतात, तिथं थोडी वेगळी परिस्थिती होती. लोकांनी स्वतःहून ह्या सगळ्याच्या मध्ये काळजी घेतलेली आहे. तसंच काही ठिकाणी अफवाही आहेत,
पण ग्रामपंचायत झाले, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद किंवा या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत यांच्यामधल्या कोऑर्डिनेशनचा अभाव आहे. आणि त्याचा परिणाम थेट ज्या प्रत्यक्ष गावात ज्या पद्धतीनं योजना प्रशासनाकडून व्हायला पाहिजे. बोला सुरेखा. हा सर. हॅलो. हा सर. हॅलो. हा, मला एक थोडं म्हणजे त्याच्यात ऍड करायचं होतं की स्वतःहून त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह देशमुख सर, एक मिनिट. हा बोला दळवी सर, धांडे सर. हा, तर लोकांनी स्वतःहून जी काळजी घेतली ती जास्त महत्वाचं आहे. प्रशासनाच्या सगळ्याच शाखांचं ज्या पद्धतीनं, कारण कोविडच्या बाबतीत कसं रिॲक्ट करावं हेही प्रशासनाला म्हणजे त्या घाईघाईत त्यांनाही त्याचं मॅनेजमेंट करायला जमलं नाही असं मला वाव आहे. ओके. ठीक आहे, धन्यवाद सर. हा सर, देशमुख सर, तुम्ही बोलत होतात ते. सर, हा, तर मला एक म्हणजे जे स्थानिक संस्था होत्या किंवा लोक, ग्रामसभा, गावं जी होती, ज्यावेळेस बाहेरला मजूर कामगार वर्ग गावात आला मोठ्या आशेनं, त्यावेळेस काही गावांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. हॅलो. हा सर, ऐकतोय. हॅलो. हा, नागरिकांनी काही बहिष्कार टाकला, त्यांना गावात येऊ दिलं नाही. हा, त्यांना गावात येऊ दिलं नाही, तुमच्यामुळे संसर्ग पसरल. ठीक आहे, सुरक्षिततेची काळजी घ्यायला गावानं हे केलं, परंतु त्याची पर्याय व्यवस्था मात्र गावानं तयार केली नाही. मग ते कामगार मात्र मग शेतावर गेले, बाहेर राहिले, पाहुण्यारावळ्याच्या गावाला राहिले, आणि त्यावेळेस मग तर त्यांच्या एक आत्मसन्मान जो होता त्याला धक्का पोहोचला. आणि हे का झालं तर आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत समाज जागरूक नाही किंवा समाजाला जागरूक करण्याचा प्रयत्न फार काही सरकार करत नाही. ते फक्त ब्युरोक्रॉसी मध्येच अडकलेले आपत्ती व्यवस्थापन खालच्या स्तरापर्यंत लोकांपर्यंत ते पोहोचलेलं नाही. कारण आत्मसन्मान जो होता, काही लोक रडले की आमच्याकडे ज्यावेळेस आम्ही शहरात असतो आमच्याकडे पैसे न्यायला आमचे भाऊ येतात, आमचे सगळे सोयरे येतात, रिलेटिव्ह येतात, परंतु आम्ही मात्र गावात आल्यानंतर आम्हाला गावाच्या बाहेर हाकललं जाते. मग त्याला पर्याय व्यवस्था, तिथे शाळा नव्हत्या का क्वारंटाईन करायला, त्याला समाज मंदिरं नव्हती का, शेतं नव्हती का, ह्याच्यासाठी गावानं किंवा ग्रामस्थांतल्या काही नेतृत्वानं, काही प्रशासकीय अधिकाऱ्यानं, ग्रामसेवकनं अशाने पुढाकार घेणं गरजेचं होतं. आणि त्याला एक मात्र धक्का बसलेला आहे. ओके, धन्यवाद सर. आता कन्क्लुजनच्या जायच्या अगोदर एक दोन गोष्टी, की काही दोन प्रश्न आले आहेत आपल्याकडे जे फ्युचरिस्टिक आहेत आणि काही क्वेश्चन आहेत. एक प्रश्न जो आलाय हनुमंत बारबोळे सरांनी विचारलेला, की भटका समाज हा रोजगारापासून वंचित आहे आणि त्यांच्याकडे नागरिकत्वाचे पुरावे नाहीत, तर अशा लोकांना सध्या काय संधी आहे? आपल्या चॅटबॉक्स मध्ये पण वाचू शकतात आणि कोणी पॅनलिस्ट त्याचं उत्तर देऊ शकेल. मला वाटतं की हनुमंत बारबोलेंनी एक महत्वाचा प्रश्न विचारलाय, धन्यवाद त्यांना देतो. की खरोखरच भटक्या समाजाला, आता ही भटक्या समाजावर जे काम करणारे लोक आहेत, ज्या एनजीओ आहेत, जे संस्था आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे ऍक्टिव्हिस्ट आहेत, यांना एक फार संधी आलेली आहे की यांचं पीडीएफ सिस्टम मध्ये नाव घालणं, म्हणजे त्यांना रेशन कार्ड देणं, ही एक फार महत्वाची संधी की ज्याला फार आता अडथळे नाहीत. सरकारने तसे आदेश दिलेत की त्यांना रेशन कार्ड त्वरित द्या, त्यांच्या नाव नोंदणी गावा पातळीवर करून घ्या, कारण ती एक त्यांना फूड सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून हे एक मोठं काम करता येईल. गावामधून या गावातून त्या गावात स्थलांतर होतंय, त्यांच्या रोजगारावर खूप मोठा परिणामही झालेला आहे. आता एक संधी आहे की त्यांना स्थिर करणं गावामध्ये, त्यांच्या वस्त्या स्थिर करणं गावामध्ये, हा सुद्धा एक दुसरा पर्याय आताच्या असतो. ज्यावेळेस संकट येते त्यावेळेस संधी बी उपलब्ध होत असतात. त्यामुळं मेन ह्या दोन गोष्टी आहेत की त्यांना गावात स्थिर करणं आणि त्यांना पीडीएफ सिस्टमचा फायदा देण्यासाठी रेशन कार्डची मोहीम आपापल्या परिसरामध्ये घ्यायला लावणं, हा एक मला वाटतंय मार्ग आहे. ओके, धन्यवाद सर. आता दुसरा एक प्रश्न आहे की जो तर सगळ्यांनाच पडलेला आहे सध्या, की जीडीपी कमी झाला. हा बोला, कोण बोलते? हा, स्वप्नील बोलतोय. हा जो आता प्रश्न विचारलेला आहे ह्याच्यामध्ये एक मुद्दा मला मांडायचा असा की फक्त गावामध्ये स्थिर करणं किंवा त्यांना
नवीन कुठल्या एखाद्या सिस्टम मध्ये टाकणे, ह्याच्या सोबतच त्यांना जे रोजगाराचं किंवा उदरनिर्वाहाचं जे साधन आहे, मग त्यांना कसण्यासाठी जमीन देता येईल का? किंवा ज्या शासनाकडं किंवा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या संस्थांच्याकडं उदरनिर्वाह ज्या जमिनी आहेत, त्या जमिनी यांना प्रत्यक्ष त्यांचा रोजगार त्यांना निर्माण करण्याच्यासाठी त्यांना त्या जमिनी देता येतील का? हा एक मुद्दा आहे जो गांभीर्याने आपण घेतला पाहिजे. खरं तर राशन कार्ड सगळ्यांना किंवा सगळ्यांना राशन देणं किंवा सगळ्यांना अ, म, अम, कमी दरानं ह्या सगळ्या गोष्टी देणं हा काय त्यातला मार्ग नाहीये. ही फक्त एक तात्पुरती उपाययोजना आहे. जर सगळ्यांनाच आपल्याला ह्या परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल, तर प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या उदरनिर्वाहाच्यासाठी काम करता येईल. अशा पद्धतीचं एकतर त्यांना शेती देण्यात यावी, जेणेकरून ते स्वतःहून स्वतःचे प्रश्न सोडवू शकतील. सगळ्यांना ह्या यंत्रणेत सामावून घेणं आणि प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं करणं हाच त्यातला एकमेव मार्ग आहे असं दिसतंय. बाकीच्या गोष्टींचं बाकीच्या गोष्टींच्या मध्ये त्यांना टाकून तो काय प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाहीये. बस एवढं. धन्यवाद सर. आता मी कन्क्लुजन कडे येतोय, पण कन्क्लूड करायच्या अगोदर आशीर्वाद, तुम्हाला काही याच्यावर बोलायचंय, काही ऍडिशनल रिमार्क? धन्यवाद सागर सर. ज्याप्रमाणे आपल्या पॅनलिस्ट वर्गांनी जे काही व्यवस्थित एक महाराष्ट्राचं जे चित्र मांडलेलं आहे, शेती विषयापासून लाईव्हलीहूड पासून वेगवेगळ्या सोशल सिक्युरिटी स्कीम्स असू द्या, किंवा जो काही एक ग्राउंड लेवलवर राहणारा जो एक रिस्पॉन्स होता वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचा, वेगवेगळ्या एनजीओचा, एक खरं चित्र काय होतं आणि एक रियालिटी काय होती फील्डवरची, ती आम्हाला कळायला खूप मदत झालेली आहे. त्याचबरोबर तुमच्या ज्या काही तुमचे जे काही सजेशन्स होते, तुम्ही दिलेल्या ज्या काही सूचना या पूर्ण काळामध्ये आम्ही नोट डाऊन केलेल्या आहेत तुमच्याकडून, त्याचबरोबर तुमच्या प्रतिनिधींकडून, ते आम्ही पुढे त्याची कशी अंमलबजावणी करता येईल, त्याचबरोबर आम्ही जो पुढे पाठपुरावा करू त्यामध्ये त्यांचा कसा पुरेपूर वापर करण्यात येईल, ते आम्ही काम अवश्य करू. सागर. ओके, धन्यवाद आशीर्वाद. आता शेवटचा कन्क्लुडिंग रिमार्क मी सगळ्या बीजना विनंती करतो, आपल्या पॅनलिस्टना विनंती करतो की इथून पुढे भविष्याची दिशा काय असेल, त्यांना जे काय वाटत असेल, सरांना, अविल बोरकर सर, एच.पी. देशमुख सर, दळवी सर किंवा धांडे सर, एका मिनिटात त्यांनी त्याची मांडणी करावी, मग आपण शेवटाकडे जाऊया. चालेल. स्वप्नील बोलतोय. हा, ह्यामध्ये बोला. दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना संपूर्ण जगाला शिकायला मिळाल्या की ही ज्या पद्धतीनं महामारी पसरली, तर हे जीवन पद्धती किंवा एकूण सगळ्या जीवनमान जे बदललेलं आहे जगाच्या पातळीवरचं, ह्याच्यामध्ये ही परिस्थिती पुन्हा पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या नंतर पुन्हा अशी परिस्थिती येणार नाही असं काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं खरं जीवन पद्धतीच्या बाबतीत गांभीर्याने सगळ्यांनी विचार करणं आता गरजेचं आहे. आणि निसर्गवादाकडे सगळ्यांनी जर वळालं, निसर्गाच्या सोबत जगणं, निसर्गातील सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन जगणं, निसर्गाचं कमीत कमी दोहन करणं आणि नैसर्गिक साधन संपत्ती, आणि जसं दळवी सरांनी मग सांगितलं की कृषी औद्योगिक विकासाच्या बाबतीत गांभीर्याने विचार करणं, हे मला वाटतं जास्त गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर रोजगाराच्या म्हणजे आता मायग्रंट रिव्हर्स मायग्रेशन जे सगळं झालं, याच्यामध्ये ज्या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला दिसल्या, तर हे जर टाळायचं असेल तर ग्रामीण भागात किंवा प्रत्येक माणूस जिथं लोकसंख्या वाढते किंवा जिथं रोजगाराची जास्त आवश्यकता आहे, रोजगाराची केंद्र जी आता शहरं ही झालेली आहेत, तर ती रोजगाराच्या केंद्रांचं विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातून कृषी औद्योगिक विकासावर भर दिला गेला तर मला वाटतं की जी सगळी गर्दी शहरांमधून, मोठ्या मोठ्या शहरांमधून होतीये,
ती आपल्याला आटोक्यात आणता येईल. त्यासाठी निसर्गवादाकडे वळणं आणि ग्रामीण भागात कृषी औद्योगिक विकासाच्या गोष्टीला चालना देणं, मला वाटतं ह्या दोन गोष्टी आपण इथून पुढच्या काळात गांभीर्याने घेण्याची गरज आहे. धन्यवाद सर. हॅलो ओके. हॅलो हा हॅलो हा बोला. मी अनिल बोरकर बोलतो. हे जे आपत्ती आता आलेली आहे ही जागतिक आपत्ती आहे. जगाच्या पातळीवर एक तर खेड्यापासून जगातल्या सगळ्या घटकांना याचा परिणाम भोगावा लागतो. तर जगाच्या पातळीवर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल दिलेले आहेत जगामध्ये. सर सस्टेनेबल हा, बोला. डेव्हलपमेंट गोल विकासाचे जे ध्येय दिलेले आहेत त्यावर सगळ्या देशांनी कॉन्क्रीटली अंमलबजावणीची कार्यप्रक्रिया करावी की जी एखादी योजना जर असेल त्या कोणत्या गोलला आपण टच करतो ह्या सगळ्या गोष्टी तिथं अभिप्रेत आहेत. पर्यावरणापासून, गरिबीपासून, भूकमरीपासून, एखाद्या रोगाच्या निर्मूलनापर्यंत. तर याला आम्ही 2015 मध्ये संपवायचं होतं सगळ्या देशांनी, तर आता 2030 पर्यंत उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तर सगळ्या देशाने या अंमलबजावणीकडे विशेष करून लक्ष देण्याची गरज आहे आणि केंद्रापासून गाव पातळीवर सगळ्या योजना या केंद्रित असाव्यात, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलला समर्पित असलेल्या. ओके, धन्यवाद सर. हॅलो. हा देशमुख सर बोला. हा, तर ही बदलत्या काळात क्लायमेट चेंजचे हे जे काही दुष्परिणाम दिसत आहेत, तर क्लायमेट चेंजला गृहीत धरावं लागेल आपल्याला की आता इथून पुढे क्लायमेट चेंजच्या माध्यमातून अनेक संकट महागाई आले. गेल्या 4 ते 5 वर्षापासून जो दुष्काळ आहे, त्याच्यानंतर अतिवृष्टी आहे, त्याच्यानंतर आता पॅन्डेमिक येणार आहेत. त्यामुळं आपल्याला आता आपत्ती व्यवस्थापन सिस्टम ही मजबूत करावी लागेल. त्याच्यासाठी फार गव्हर्नमेंटवर अवलंबून राहण्याची गरज असावी. त्या प्रत्येक माणसाला, नागरिकाला सतर्क राहावं लागेल. दुसरं ज्याने आता मित्रांनी सांगितलं, स्वप्नील यांनी, की शहरीकरण वाढत आहे, इंडस्ट्रीज शहरात होत आहेत, केंद्रित होत आहे हे सगळं, आणि त्याच्यामुळं फार मोठा तिथं दबाव वाढत आहे शहरावर सिव्हिल अम्युनिटीज देण्यासाठी. तर त्याच्यासाठी विकेंद्रीकरण, ऍग्रीकल्चरल इंडस्ट्रीज जास्तीत जास्त उभा कराव्या आणि इंडस्ट्रीजचं विकेंद्रीकरण तुम्हाला करावं लागेल जिल्हा आणि तालुक्यामध्ये. याचा जाणीवपूर्वक उभा करावा लागेल आणि याच्यासाठी दळणवळण सिस्टम हे सुद्धा त्वरित राबवणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. हा सर. ओके. दळवी सर काही ओपिनियन? हा बोल, सांगतो की. या ठिकाणी आता आपण हे घेतोय तर आम्ही एक 2-3 वर्षापूर्वी असं म्हटलं होतं की समन्वय विकास, सर्वांगीण विकास. त्यातून आपल्याला शेती, वनस्पती, पाणी, वारा, सूर्यप्रकाश या गोष्टी ज्या भांडवलदारांच्या हातात जातात त्यांच्या ऐवजी ह्या शेतकऱ्यांच्या हातात जावं म्हणून पवनचक्कीच्या माध्यमातून आपण पवनचक्क्या ह्या निसर्ग जिथं आहे, जिथे जास्त झाड आहेत त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. परंतु त्यांचं उत्पन्नाचा जे वाटा आहे तो उद्योगपती, ज्यांचे मोठे भांडवलदार आहेत त्यांनाच मिळाला. तर त्या ठिकाणी आम्ही एक अशी चळवळ केली की त्या ठिकाणी जी झाडं किंवा वनस्पती आजपर्यंत राखून ठेवलेली आहे ते त्या ठिकाणी गावानेच राखून ठेवलेले आहेत, म्हणून तुमची पवनचक्की गोल फिरते. तर त्या ठिकाणी तुमच्या उत्पन्नातला काही वाटा हा गावातल्या विकासासाठी किंवा गावातल्या विविध रोजगार निर्मितीसाठी, म्हणजे आपल्याला काही छोटे छोटे काही शेतीपूरक उद्योग करता यावेत त्यासाठी. मग आता जर 1 वॅटची जर 1 किलो वॅट जी पवनचक्की आहे त्याच्यावर जवळजवळ गावाला एका पवनचक्की मागे 1.5 ते 2 लाख रुपये हा कर मिळतो. हा गावाच्या विकासासाठी होऊ शकतो. गावाच्या तरुण पोरांना जर उद्योग करायचे असेल शेतीपूरक व्यवसायासाठी, तर हे भांडवलदारांच्या हाती जाण्यापेक्षा सर्वांच्या हातात जावं म्हणून आम्ही ती एक संकल्पना मांडली होती की समन्वय विकास, सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यातून ग्रामीण भागाची उन्नती व्हावी. 2-4 गावं मिळून एखादी कृषी मालावर आधारित उद्योग करणारी कंपनी स्थापन व्हावी, त्यातून प्रोडक्शन व्हावं आणि ते थेट बाजारमालात जाऊ शकते. आणि पाणलोट विकास क्षेत्र जर केलं तर गावची 12 महिने शेती ही चालू शकते. फक्त पीक पॅटर्न आहे तो बदलून आपल्याला काहीतरी नवीन क्रांतीकडे जायचं ध्येय घेऊन आपण जर गेलो तर ते निश्चितच यशस्वी होऊ शकतं, अशी भूमिका आहे.
ओके. धन्यवाद सर. आपण थोडं टाइम एक्सटेंड केलेला आहे, तरी धन्यवाद सगळ्यांना. आज जे आपण स्थानिक जीवन आणि ह्या महामारी दरम्यान लोकल लाईव्ह आणि त्याचं पॅन्डेमिक आणि लाईव्हलीहूड असा हा विषय जो घेऊन आपण वेबिनार केला. ह्या वेबिनारला वेगवेगळे जे आपले पॅनलिस्ट आले, जसं HP देशमुख सर, अविल बोरकर सर, चैतन्य दळवी सर आणि स्वप्नील धांडे सर, या सगळ्यांचा धन्यवाद. तसंच यासोबत हा वेबिनार सक्षम करण्यासाठी आणि व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी ज्या टीमनी मदत केली आणि ज्या डॅशबोर्डच्या मदतीने हे सगळं झालं आणि तो डॅशबोर्ड बनवण्यासाठी ज्या महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या संस्था, NGOज आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी, ब्लॉक एक्सपर्ट्सनी मदत केली, त्या सगळ्यांचं धन्यवाद. तसंच हा जो वेबिनार आहे तो सक्सेसफुल करण्यासाठी त्या टीमनी, जसं आशीर्वाद सर असतील, हितेश सर असतील, अंकित सर, हिंदी में बात करूंगा बाकी लोगों के लिए, या सगळ्यांनी जी मदत केली त्यांच्या सगळ्यांसाठी धन्यवाद. आणि पुनश्च एकदा पुढील काळासाठी आपल्याला काही नक्कीच आत्मनिर्भरता आणि विकेंद्रीकरणचा अनेकांनी हे दिलेलं आहे, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर हे असंच पुढे चालत राहील. तर पॅन्डेमिक काळात सगळ्यांनी सुरक्षित राहा आणि असंच यापुढे ह्या उपक्रमातून आपण वेगवेगळे कार्यक्रम कसे करता येतील ते बघत राहू. सगळ्यांनी आयकॅटच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करावं आणि त्याची मेलिंग लिस्ट करावी. ती वेबसाईट पुढे काही दिवस चालू राहील आणि तसंच जर कोणाला त्या वेबसाईटवरील डेटाची मदत होणार असेल तर त्याच्यासाठी NGO किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन किंवा CSOs आपण स्वतःचा सपोर्ट करणार आहोत. फक्त त्याच्यासाठी एक छोटा रजिस्ट्रेशनची गरज आहे, तेवढं कम्प्लीट करावं. एवढं सगळं म्हणून मी हा वेबिनार संपला असं जाहीर करतो.